हे ऑफिशियल पंच म्हणून इथे काम पाहत आहेत. मी आमचे गुणलेखक दरणे गुरुजी, त्याचप्रमाणे tenniscricket.in च्या माध्यमातून स्कोरिंग आणि ऑपरेटर या सर्वांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय. 6 षटकांचा हा सामना असेल. चलिए दोस्तों, मैच इज ऑन. सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज अक्षय पाटिल, अर्थात अलीबाग से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी नौखार गांव से बिलोंग करता है. अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला रूप में हम देख सकते हैं आकाश रिपट और प्रीतेश जोशी. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है प्रीतेश. पहली गेंद हालांकि वाइड यॉर्कर करने की कोशिश की, उस गेंद के साथ छेड़खानी करने का प्रयास था. गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और 1 रन यहां पे आसानी के साथ मुकम्मल कर लिया है. फिर से एक बार अक्षय. आणि मित्रांनो, त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. रायगड या संघाचे संघ मालक सन्माननीय आसिफभाई दांडेकर, मॅन फ्रॉम मुरुड, आणि ठाणे या संघाचे संघ मालक सन्माननीय अजय भाऊ गायकर यांचे सुद्धा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय. चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान पर चलते हैं जहां पे दूसरी गेंद के ऊपर चौका हमें देखने को मिला. इस मरतबा फिर से एक बार वाइड यॉर्कर करने की कोशिश की गेंदबाज मोनिया ने, मगर उसे बहुत ही खूबसूरत ड्राइव में तब्दील कर दिया था. मगर डीप कवर तक उस गेंद को वहां के फील्डर फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 2 रन लेने का. देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग जमाई है. राइट आर्म ओवर द विकेट प्रदर्शन, राइट आर्म राउंड द विकेट. जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार यॉर्क करने का प्रयास किया था, मगर सीधे बल्ले से उसे ऑफ ड्राइव में तब्दील किया है. वाइड लॉन्ग ऑफ में बहुत ही बढ़िया फील्डिंग, मगर इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन करते हुए 2 रन मुकम्मल कर लिए हैं. और इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 9 रन, बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान. शॉर्ट स्क्वायर लेग हमें नजर आता हुआ, उसी के साथ एक शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन, उसी के साथ एक बैकवर्ड पॉइंट, एक शॉर्ट पॉइंट 30 गज के दायरे के अंदर मिड ऑफ और मिड ऑन. जी हाँ, इसमें दबा हवा में खेलने पर मजबूर कर दिया है. स्लोवर 1 गेंद थी, पेस को निकाल दिया था और उसे खेलना चाहते थे पॉइंट के ऊपर से, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और तकरीबन बैकवर्ड पॉइंट की दिशा में एक आसान सा कैच. ये पहला झटका दीजिए. इस ओवर की एक गेंद आना बाकी है. रनों की संख्या मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. बहुत ही बढ़िया यहाँ पे ओवर घटता हुआ, क्योंकि 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद, उसके बावजूद इस तरह की गेंदबाजी हमें बहुत कम देखने को मिलती है. और यहाँ पे अलीबाग तहसील में जो बहुत ही सुपरिचित ऐसे ये खिलाड़ी है, एक अच्छे ऑलराउंडर के हैसियत से जाने जाते हैं, मोनिया. अर्थात आप सभी ने देखा होगा ओपन लॉर्ड्स का वो टूर्नामेंट, नजीमुल्ला ट्रॉफी में एक ही ओवर में 4 खिलाड़ियों को आउट किया था, 4 विकेट आपने नाम किए थे. वही गेंदबाज पहले ओवर के लिए रायगढ़ के कैप्टन पंकज यादव ने उनके ऊपर भरोसा किया और उस भरोसे के ऊपर खरे उतरे हैं. इस ओवर की अंतिम गेंद, फिर से एक बार दौड़ पड़े अक्षय. इसमें दबा राइट आर्म ओवर द विकेट. जी हाँ, इसमें दबा बाएं हाथ के बल्लेबाज के लिए अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. और इसी के साथ ओवर की समाप्ति. पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 9 रन, 1 विकेट के नुकसान पर. अब हम चलते हैं जिनकी आवाज सुनने के लिए अब बहुत देर तक हालांकि यहाँ पे इंतजार कर रहे हैं, मिस्टर कुणाल दाते सर. धन्यवाद. धन्यवाद यासिनजी मर्चंट. पहिले षटक इथे संपल्याने पहिल्या षटकामध्ये सध्या तरी वरचढ ठरताना आपल्याला पाहायला मिळाला रायगडचा संघ. टॉस जिंकला रायगडने आणि टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ठाणे जिल्ह्याच्या विरुद्ध. 2 जिल्ह्यांमध्ये क्रिकेटचे मैत्रीपूर्ण संबंध जोपासले जावे यासाठी ही संकल्पना आपण गेले कित्येक वर्ष राबवत आलेलो आहोत.
आणि त्याचमुळे या संकल्पनेची चर्चा सातत्याने होत असते. तटकरे साहेब आनंद घेत आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी हे देखील तिथे उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने ज्यांची आपण प्रतीक्षा करत होतो, वाट पाहत होतो, ते आज इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. एक जाणकार नेते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. आज या स्पर्धेमध्ये त्यांनी शुभाशीर्वाद दिलेत. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो. आणि हमखास निवडून येणारे नेते म्हणजेच तटकरे साहेब राहिलेले आहेत. आज या स्पर्धेला ते इथे उपस्थित झालेत. आणि हा खेळाडू आपल्या स्क्रीनवर आहे, प्रितेश जोशी. ज्या प्रितेशने मागील हंगामामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक शतक देखील ठोकलंय. वेगवान अर्धशतक त्याच्या पॅटमधून सातत्याने येत असतात. बाळकुमचा आहे हा खेळाडू. हिमांशू मात्रेच्या बरोबरीने त्याला खेळायचं आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 9. संकेत पाटील ओव्हर नंबर 2 मध्ये मुरबीचा हा खेळाडू आता गोलंदाजी करताना दिसेल. दोन फ्रेम मध्ये दोन खेळाडू एकमेकांच्या अगेन्स्ट. बॉल हवेत खेळलाय. खूपच चांगला स्लॉक स्वीप उडवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी. महेंद्र दळवी आमदार भावी माणूस हा निष्पाप. असा माणूस हा निशांचा झाला कसा तर का. ही खासियत आहे खेळाडूची. संकेत पाटीलचा पहिलाच बॉल लवकर पिक केला. लेग स्पिन ऑफ स्पिन दोन्ही बॉल याच्याकडे आहेत. एक गुगली देखील खूप चांगल्या पद्धतीने तो टाकतो. त्याचा स्टॉक बॉल तो आहे. आणि त्याच्या विरुद्ध आक्रमक भूमिकेमध्ये प्रितेश जोशी. प्रितेश अशीच फलंदाजी करतो. बॅकफुटला जात असताना कट केलाय. चांगला स्क्वेअर कट. बॉल सीमा पार. चौकार. झाला कसा अवाक गरज विरोधकांचा झाला कसा तर का. एवढ्या शॉर्ट लेनचा बॉल जर तुम्ही टाकाल तर हा रात्रभर तुम्हाला मारेल. ज्या पद्धतीने हा फलंदाजी करतो. बॅकफुटला जात असताना खूपच चांगला स्क्वेअर कट. गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून दिली आहे स्क्वेअर कटने. लाजवाब नेत्रदीपक फटकानी. काय टेलिकास्ट आहे. दर्जेदार. टेनिस क्रिकेट .in भारतातली पहिली वेबसाईट 2013 मध्ये जी उदयास आली. आणि हा जनसमुदाय तुम्ही पाहताय. तुडुंब गर्दी प्रेक्षकांची. संपूर्ण क्रीडांगण खुललंय भरलंय. दर्दी आहेत म्हणून गर्दी आहे. कैलासवासी ऍडव्होकेट जनार्दन पाटील गॅलरी तुम्ही पहा. तिथे जागाही नाहीये. हा बॉल चांगल्या टप्प्यावर आहे. मागे चाललाय. थोडासा निराश आहे स्वतःवरच प्रितेश. एक धाव तरी ते कंप्लीट केली आहे. लेग पायचा इशारा इथे मिळतोय पंचांकडून. धावा येतात या षटकामध्ये. टीमची धावसंख्या 20. 20 धावा 6 षटकांचा सामना आहे. चांगली धावसंख्या उभारावी लागेल. आणि हे प्रेक्षक हाय हॅल्लो करत असताना कॅमेराच्या लेन्सला भरपूर मोठ्या संख्येने आलेले आहेत. तुडुंब क्रीडांगण भरलंय. स्वर्गीय निवास शेठ भगत गॅलरी देखील पहा. तिथे देखील आमच्या काही माता भगिनी आपल्याला पाहायला मिळतात. आज फक्त क्रिकेट आणि क्रिकेटवर चर्चा होईल. कारण दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांची ही संकल्पना आहे. ज्या प्रीमियर लीगची चर्चा आज अखंड महाराष्ट्रभर होते. कारण 2 जिल्ह्यामध्ये आता हा संघर्ष सुरू झालाय. स्वर्गीय प्रभाकर शेठ राणे गॅलरी तिथे देखील प्रेक्षक पहा. मुंगीलाही शिरायला आता जागा उरलेली नाहीये. एवढे प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने आलेत. त्या सर्वांचं स्वागत आहे. बॉल हवेत खेळलाय. प्रॉपर टायमिंग. बॉल सीमा पार. अगदी आमच्या मुख्य व्यासपीठावर षटकार. गावातून केली कार्याची सुरुवात. संगे सुनील पत्रे ठरले खरा त्यांचा उजवा हात. न्यायासाठी गोरगरिबांना दिलाय झुकता माप. त्यांनी दिलाय झुकता माप. अवाक गरज विरोधकांचा झाला कसा थरका. अवाक गरज. धन्यवाद. नक्कीच विरोधकांचं थरकाप उडवणारं हे नेतृत्व आहे. कर्तृत्व ज्यांचं अफाट आहे. दमदार असे आमदार आहेत या परिसराचे महेंद्रशेठ दळवी. आणि आज
ज्या पद्धतीने त्यांनी आयोजन केले, प्रेक्षकांची तेवढीच दाद. स्वर्गीय अनंतदादा नाईक गॅलरी तिथे देखील पहा, प्रेक्षक किती मोठ्या संख्येने आहेत. संपूर्ण महाराष्ट्र आता टेनिस क्रिकेट .in वर ही स्पर्धा पाहत असेल तर त्यांच्या माहितीसाठी ठाणे विरुद्ध रायगड असा हा सामना आपल्या समोर रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय रमेश उर्फ दादा राऊळ गॅलरीमध्ये देखील पहा, प्रेक्षक सर्वच्या सर्व प्रेक्षक आनंद घेत आहेत या क्रीडा नगरीमध्ये. ही क्रीडा नगरी अक्षरशः फुलून गेली आहे, खुलून गेली आहे, कारण नेतृत्व तसं दमदार आहे. आपले आमदारच डॅशिंग दमदार असं नेतृत्व या परिसरातलं. महेंद्र शेठ दळवी, बैलगाडा शर्यतीचा तेवढाच नाद, आणि या माणसाचा नाद आता सध्या कोणीच करत नाहीये. असं हे नेतृत्व आहे, असं त्यांचं कर्तृत्व आहे. हा बॉल सोडून दिलाय, बाकी चाललाय शॉर्ट थर्ड मॅनला, बॉल अडवला जाईल आणि अंपायरचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते, टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतायत. धावा झाल्यात 28. हा सामना चांगला रंगेल. 6 ओव्हरचा सामना आहे. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये पलटवार करायला दोन्ही टीमला चान्स मिळतो. आणि रायगडचेच लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार सुनीलजी तटकरे साहेब सध्या आनंद घेत आहेत या क्रीडा नगरीमध्ये. त्यांचं नुकतंच आगमन झालंय, त्यांनी या स्पर्धेला शुभ आशीर्वाद दिलेत. एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी सातत्याने वाट पाहत होते त्यांचीच, आणि आज त्यांची पावलं आपसुकच या क्रीडा नगरीला लागली, हे आमचं भाग्य आहे. संकेत बॅकफुटला जाऊन अपरकट बॉलला पाठवले पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. सुमित ढोंगडे धावतोय, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल अडवला जाईल का हे पाहायचं, आणि पंच सांगतायत हा चौकार आहे. चांगली फलंदाजी प्रितेश. हल्ला बोल बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी असाच खेळ पाहिजे तर मजा येते. बॅटल बरोबरीचं पाहिजे तर मजा येते. रायगड विरुद्ध ठाणे हे बॅटल नेहमीच चांगलं रंगलंय. मजा येते ज्या वेळेला हा महासंग्राम तुमच्या भेटीला येत असतो. 32 धावा फलकावर लागल्यात. संकेतने 22 धावा खर्च केल्यात, आणि आता ओव्हरची इथे होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16ची सरासरी. टीमची धाव संख्या 32. हॅलो, आपण या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये बसलेलो आहे भाई. या पर कॅमेरामॅन आपण पाहतोय या ठिकाणी गर्दी आपण पाहतोय, खरोखर अप्रतिम असं प्रेक्षकांना आपण पाहतोय. आवाज येतो या ठिकाणी जोरदार. बंधू आपलं नाव काय, आपण कुठून आलात? आलोक मात्रे, वेलवली खानाव. खानावशा. तुमचा आवडता खेळाडू कुठला या रायगड संघातला? अक्षय पाटील मोन्या. अक्षय पाटील मोन्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजे. ठाणे संघ पण या ठिकाणी. ठाण्यातला कुठला खेळाडू तुम्हाला आवडतो मित्रा? साई शेलार. क्या बात है, ठाणा का भी है तो आवाज तो आएगा ही आएगा. हो टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. चलिए दोस्तों, फिर से एक बार तीसरे ओवर के लिए मैं आप सभी को ले चलूंगा इस शानदार तलवार क्रीड़ांगन पर, जहां पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर में 9 रन आए थे, 30 गज का दायरा मौजूद था. उसके बावजूद बहुत ही बढ़िया गेंदबाजी देखने को मिली, मगर दूसरे ओवर में पहले ओवर में 9 रन खर्च किए थे, मगर उसके बाद दूसरे ओवर में संकेत पाटिल काफी खर्चीले रहे. उन्होंने 23 रन खर्च किए हैं. दूसरे ओवर के लिए अक्षय अबनानी जी दूसरा, और टीम की तरफ से तीसरा ओवर. जी हां, इस पर तबाह वाइड यॉर्कर फिर से एक बार करने का प्रयास. आप स्क्रीन पर देख सकते हो कि किस तरह से वहां पे बल्लेबाज को चकमा दिया था. बहुत ही बढ़िया गेंदबाज है. एक शानदार ऑलराउंडर की हैसियत से इस खिलाड़ी को जाना जाता है. पूरे अलीबाग तहसील में इस खिलाड़ी का डंका बजता हुआ. गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो, क्षेत्र रक्षण हो, तीनों मोर्चे पर ये खिलाड़ी हमेशा खरा उतरता है. जी हां, इस मरतबा स्वीप करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद बल्ले के किनारे पे लगी थी और इसी वजह से शॉट मिड विकेट की दिशा में फील्ड होती हुई नजर आई. मगर जब तक वहां के फील्डर उस गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का. दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और इस 1 रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 33 पर.
33 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। 6 ओवर का यह मुकाबला होगा रायगढ़ और ठाणा के बीच। कमाल का यह मुकाबला अंपायर हैरी अपने ही अंदाज के साथ। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार जड़ में डाल दिया था, परफेक्ट यॉर्कर। हालांकि उसे सीधे बल्ले से खेलना चाहते थे, ऑन ड्राइव में तब्दील करना चाहते थे, मगर गेंद फिर से एक बार बल्ले के किनारे पे लगी और वहीं पे लुढ़कती भी नजर आई। फॉलो थ्रू में उस गेंद को फील्ड किया और हर एक रन की गुंजाइश को खारिज कर दिया मोना ने। जी हाँ, बार बार यहाँ पे कड़वी दवाई के घूंट यहाँ पे पिलाते हुए अक्षय पाटिल। फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर था, मगर उसे जड़ से खोद कर खेला था सीधे बल्ले से। कारपेट के सहारे कारपेट को चाटती हुई गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का फिर से एक बार मौका था। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा। 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 34 रन ऑन स्कोर कार्ड, 1 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर। आहा, इस मरतबा तेज तर्रार गेंद थी, टप्पा खाने के बाद गोली की रफ्तार से अनइवन बाउंस भी देखने को मिला। अचानक गेंद उछलती हुई और नाक के नीचे से निकल गई। बल्लेबाज बिल्कुल उसे खेलना चाहते थे, मगर शानदार गेंदबाजी का नजराना पेश किया है फिर से एक बार मोना ने। बिंदी गेंद के साथ इस मैच में वापसी दिलाई है। जी हाँ, फिर से एक बार जोरदार अपील और अंपायर की उंगलियां आसमान में बुलंद। लेग बिफोर द विकेट। तीन ओवर की समाप्ति हो चुकी है और हमारे धरणे गुरुजी गुण लेखक हमें बताते हुए 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 34 रन। चौथे ओवर के लिए नए गेंदबाज जब तक आते हैं तब तक मैं आप सभी को फिर से एक बार ले चलूंगा आईपीएल में, जिन्होंने बहुत ही खूबसूरत कमेंट्री की और आप सभी ने सुनी और आप सभी ने अप्रिशिएट किया। आपके सभी के चहीते कुणाल दादे सर के पास धन्यवाद। एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात त्या अगोदर इथे विकेट आली आहे, मोठी विकेट। आणि ज्या वेळेला या खेळाडूच्या नावाची चर्चा झाली आणि अगदी चर्चेला अनुसरून तुम्ही गोलंदाजी करता, एवढ्या मोठ्या प्रेक्षकांच्या साक्षीने ज्यावेळेला तुम्ही खेळता, थोडासा दबाव असतो, परंतु 2 महत्त्वाच्या विकेट त्याने टिपल्या आणि पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट झालाय टीम रायगडच्या दिशेने। ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे संपलाय। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 34 धावा, 34। आमचा मुख्य व्यासपीठ पंच हॅरी यांची अदाकारी पाहता 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी आलंय। आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये राकेश चव्हाण यांच्याकडून त्यांचेही आभार। आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेशजी वाकडेकर आणि त्यांच्याच बरोबरीने ठाणा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष मेघनाथ गोंधळी सध्या आनंद घेत आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर, त्यांचंही स्वागत आहे। तटकरे साहेब देखील आनंद घेत आहेत या स्पर्धेचा, त्यांचंही स्वागत आहे। ते देखील मनोगत आपलं व्यक्त करतील या स्पर्धेबद्दल, महेंद्र शेठ दळवी यांच्याबद्दल आणि ज्या पद्धतीने ही स्पर्धा संपन्न होते अगदी पहिला डाव संपल्यावर। आणि आता पुन्हा एकदा येऊया क्रीडांगणावर। प्रसन्न पाटील, पहिलाच बॉल फुल टॉस होता, समोर मारलाय, फिल्डर आहे तिथे, झेल पकडलाय, फलंदाज बाद। ओ स्टेपिंगचा नो बॉल तिथे चेक करायचा आहे पंचांना, त्यानंतर डिसिजन येईल एक्झॅक्ट हा नो बॉल आहे की नाही त्याच्याविषयी चर्चा होईल। प्रसन्न पाटील नेरे दोंदरे विभागाचं क्रिकेट त्याने गाजवलंय आणि एक नामांकित खेळाडू आहे प्रसन्न पाटील। आता ओ स्टेपिंगचा नो बॉल इथे चेक केला जाईल, हा नो बॉल आहे का याच्याविषयी चर्चा होईल। त्याच्यामुळे सर्वच खेळाडू एकत्रित झालेत, पंच तिथे आहेत आणि टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर इथे केला जाईल। 18 लाख सबस्क्रायबरचा पल्ला ज्या भारतातल्या पहिल्या वेबसाईटने पूर्ण केला ती tennis.in ही वेबसाईट या स्पर्धेचं टेलिकास्ट करत असताना
आता पाहूया टीव्ही अंपायरचा निर्णय काय येतोय. ड्रिंक्स ब्रेक घ्यायचा त्या दरम्यान पाण्याची मागणी होती, संयोजकांनी त्याची पूर्तता करावी. डिसिजन पेंडिंग आहे, तोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक इथे घेतला जाईल. आइए तब तक चलते हैं, मैं यहाँ पर बैठा हूँ, खास करके ड्रिंक ब्रेक चल रहा है, तो कैमरामैन प्लीज यहाँ पर आइए, क्योंकि ये जो बहुत जबरदस्त स्टेडियम में खचा खच भरा हुआ स्टेडियम, और जो दर्शक यहाँ पर है, बहुत सारे खिलाड़ी, उनका जो फेवरेट खिलाड़ी की से बात करने जा रहे हैं हम लोग, उनके बहुत सारे पसंदीदा खिलाड़ी यहाँ पर है. सर आपका नाम क्या है, आप कहाँ से, आपण कुठून आलात आणि आपला आवडता खेळाडू कोण? माझं नाव गणेश काठे आहे आणि मी किहीमवरून आलोय. माझा आवडता खेळाडू रायगडमधील अक्षय पाटील मोन्या. क्या बात है, अक्षय की तालियां बजनी चाहिए. अक्षय इज अ फेवरेट खिलाड़ी है हमारे पूरे अलीबाग का. और कुछ कह रहे थे आप पहले से मुझे? खूप मध्ये आपण बघितलं तर अलिबाग, मुरुड आणि रोहा परिसरातील जास्त खेळाडू आपण रायगड टीममध्ये खेळताना बघतोय. याच्या आधी आपण पाहिलं तर पनवेल आणि उरण परिसरातील जास्त खेळाडू रायगड संघातून खेळायचे. पण आमदार साहेबांचं मी धन्यवाद मानेन या स्पर्धेमधून की या प्लॅटफॉर्ममुळे अलिबाग, मुरुड आणि रोहा संघातील खेळाडूंना खेळायचा आज इथे चान्स मिळाला आणि खूप चांगलं आयोजन आहे. धन्यवाद. थैंक यू सो मच. आपको दिखाई दिया जा रहा है स्क्रीन के ऊपर, आप देख रहे हो. आइए जोरदार सब लोग हाथ ऊपर कीजिए. आइए इस वक्त ये सभी लोग यहाँ पर सब लोग मजा कर रहे हैं. चलते कमेंट्री बॉक्स के पास. योग्य बॉल आहे असं सांगण्यात आलं आणि त्यामुळे फलंदाज बाद होईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये निलेश म्हात्रे आलाय. मोठा गाव कल्याण डोंबिवली परिसरातील हा खेळाडू आहे. मोठा गावचा हा खेळाडू आणि उलटा सुलटा या टोपण नावाने या खेळाडूची ओळख आहे. दोन्ही बाजूला खेळणं जाणतो असा हा खेळाडू मैदानामध्ये निलेश म्हात्रे आलाय. ग्रामीण गटातल्या क्रिकेटमधून त्याची निवृत्ती झाली आहे, परंतु खुल्या गटातलं क्रिकेट आणि 40+ क्रिकेट या माणसाने नेहमीच गाजवलंय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकातल्या 2 कार जिंकणारा खेळाडू आणि चर्चा नेहमीच होते त्याच्या फलंदाजीची. 34 धावा, 3 फलंदाज बाद. निलेश म्हात्रे, त्याचबरोबर साई शेलार हे नाव या टीम मध्ये आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक ते आहेत. खामालपाडा गावचे. वडिलांचा वारसा तेही पुढे चालवतात, जसं तटकरे साहेबांनी चालवलाय त्यांच्या आयुष्यामध्ये. पहिलाच बॉल थोडासा फुलर लेनचा होता, मागे चाललाय, विकेट कीपर पासून झाली आहे चूक आणि तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाईल, ती देखील बायच्या स्वरूपात. एक्स्ट्रा धाव मिळताना दिसते. दुसऱ्या ओव्हर पर्यंत सुस्थितीमध्ये होता ठाणे संघ, परंतु त्याच्यानंतर पलटवार सुरू झालाय. तिसऱ्या ओव्हर मध्ये चांगलं कमबॅक झालं अक्षयच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आता हे 4थं षटक. गोलंदाजीसाठी प्रसन्न पाटील आलाय आणि हा देखील खेळाडू यंदाच्या हंगामामध्ये, मागील 1-2 हंगामामध्ये चांगलाच चमकलाय. आता मैदानामध्ये अयूब शेख, कासार वडवली, ठाणे या परिसरातील हा खेळाडू आहे. अयूब शेख लांबच लांब षटकार मारण्यासाठी पटाईत असलेला खेळाडू. कोलकात्याच्या ग्राउंडवर 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचाही विक्रम अयूब शेखच्या नावावर आहे, परंतु समोर कडवं आव्हान आहे प्रसन्नाचं. फुलर लेनचा बॉल होता, खूपच चांगला स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवत असताना डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव इथे मिळेल. योगेश तिथे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि योगेश म्हटल्यानंतर फिल्डिंग तर दर्जेदारच असते. गेले कित्येक वर्ष ते क्रिकेट खेळत आहेत. ए डिव्हिजनचं DY पाटीलसाठी ते क्रिकेट खेळलेले आहेत. महाराष्ट्राचा रणजीपटू म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. मिडलसेक्स क्रिकेट अकॅडमीचे फिल्डिंग कोच म्हणून त्यांची भूमिका वेगळी राहिलेली आहे. महाराष्ट्राच्या निवड समितीमध्ये त्यांनी काम पाहिलंय. फुलटॉस होता, बीमर घोषित केलाय पंचाने. नो बॉलची घोषणा करत असताना अंपायर हॅरी आणि आता असेल पुढचा बॉल फ्री हिट. चला तर मग उघडा डोळे आणि पहा नीट. पुढील बॉल आहे फ्री हिट. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर डबलने पुढे जाईल. धावा वाढतायत, 38 धावा झाल्यात. क्रिकेटचा महासंग्राम, अंतिम रात्र या स्पर्धेची. दमदार आमदार प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. महेंद्र शेठ दळवी यांची ही संकल्पना. बैलगाडा शर्यती आणि त्याचबरोबर समाज कार्य करत असताना त्यांचा प्रवास, क्रिकेट मधलं त्यांचं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून वाखणण्याजोगं राहिले आणि राहील. शॉर्ट बॉलचा वापर होता, डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे, फ्रीटचा बॉल आहे
आणि त्याच्यामुळे एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्याच दरम्यान बॉल सीमा पार. सुमित ढोंगणेचं खराब क्षेत्ररक्षण, चौकार. महेंद्र दळवींचं नाव प्रेमान गाजतंय. खेळात रंगतंय महेंद्र दळवींचं नाव प्रेमान गाजतंय. प्रयत्न केला होता तिथे सुमित ढोंगणेने, परंतु अपयश आलं. बॉल सीमा रेषा पलीकडे गेला, हुलकावणी देत त्याला. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा समोर ड्राईव्ह करतोय. डीप मध्ये लॉंग ऑन आहे. सिंगल इथे मिळेल फलंदाज अयूब शेखच्या खात्यामध्ये. आता मात्र हे बॅटल जे आहे हे चांगलंच रंगतंय. युद्ध आहे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. दोन जिल्हे एकमेकांच्या समोर, परंतु लढत ही मैत्रीपूर्ण आहे. नेहमीच मैत्रीचे संबंध जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न क्रिकेटच्या पटलावर ठाणे आणि रायगड या सामन्यांनी केलाय. सुनील तटकरे साहेब आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय महेंद्रशेठ दळवी साहेब तिथे उपस्थित आहेत. त्यांना तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर. स्वागत आहे साहेब आपलं स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल, शेवटचा बॉल या षटकातला स्क्वेअर लेगला उडवलाय. चांगलं टायमिंग दिसतंय. गॅप मध्ये देखील चाललाय. पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठाच्या दिशेने चौकार. टीमची धावसंख्या 47. दळवी साहेब आले धावून. आहे मनात त्यांच्या आला शिवसेनेचा वाद. आहे मनात त्यांच्या आला शिवसेनेचा वाद. जनतेसाठी काही करती वेळ प्रसंगी धावून येती. नाही कुणाचा कसला राग आला शिवसेनेचा वाद. नाही कुणाचा कसला राग आला शिवसेनेचा वाद. धन्यवाद डीजे मास्टर. दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 रायगड संघाचे संघ मालक, रायगड संघाचे संघ मालक अर्थातच सन्माननीय आसिफभाई दांडेकर मॅन फ्रॉम मुरुड आणि ठाणा संघाचे संघ मालक सन्माननीय अजयभाई गायकर. मी आपले हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय, कारण आपण आहात म्हणून हे खेळाडू आहेत आणि या स्पर्धा असतात. तो चलिए दोस्तों, फिर से एक बार हम चलते हैं मैदान पर, जहां पे 47 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 4 ओवर की समाप्ति के बाद. और 5वें ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं मयूर वाघमारे, दैवत गांव से बिलोंग करते हैं. जी हां, इस पर दबा आउटसाइड दी ऑफ स्टंप थी. अंपायर जी का इशारा वाइड का. मिस्टर हैरी ऑफिशियल अंपायर अपने अनोखे अंदाज के साथ अपनी कलात्मकता दिखाते हुए अतिरिक्त रन यहां पे मिलेगा. जी हां, इस पर दबा स्विच हिट, और ये सिर्फ स्विच हिट नहीं है तो ये है स्वीट हिट. गेंद स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर. 4 रन. उभा काही राहिला आमदार किला अलिबाग मुरुड मधून. उभा काही राहिला आमदार किला अलिबाग मुरुड. और इस चौके के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 52 रन. 52 रन ऑन स्कोर कार्ड. 3 विकेटों के नुकसान पर स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है आयुब शेख. जी हां, इस पर दबा जड़ में डालने का प्रयास था, काफी हद तक सफल रहे. बल्लेबाज को पूरी तरीके से क्रैम्प किया था. जो सवाल मयूर वाघमारे ने डाला था उसका जवाब नहीं था आयुब शेख के पास. बिंदी गेंद के साथ बहुत ही शानदार वापसी. वार पर पलटवार यहां पे हो रहे हैं. नहले पे दहला, तू अगर शेर है तो मैं बब्बर शेर हूं, ये बताने की कोशिश मयूर वाघमारे की, क्योंकि पहली गेंद पर चौका आया था. आहा, इसमें दबाव ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद. फिर से एक बार अंपायर जी देखिए अपने सर के बल उल्टे खड़े हो चुके हैं और अपने अनोखे अंदाज के साथ यहां पे वाइड करार दिया है. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे जुड़ेगा और इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा. रनों की संख्या हो चुकी है 53 रन. 53 रन ऑन स्कोर कार्ड.
जी हाँ, इसमें तबाह फुल टॉस गेंद, बहुत ही खूबसूरत यह कवर ड्राइव हमें देखने को मिला, मगर डीप कवर में फील्डर तैनात थे और इसी वजह से बल्लेबाजों ने एक ही रन लेना यहाँ पे मुनासिब समझा है। एक रन 2 रन लेना ऑन स्कोर कार्ड। ये 5वां ओवर प्रगति, ये सवालिया निशान जरूर होगा क्योंकि दोनों भी टीमों में एक से बढ़कर एक नामचीन और लाजवाब बल्लेबाज है, एक्सपीरियंस बल्लेबाज है और इसी वजह से 6 ओवर में कम से कम यहाँ पे 80-90 रन तो बनाने होंगे, ऐसी उम्मीद बल्लेबाजी करने वाली टीम जरूर करती होगी। जी हाँ, इस मरतबा यॉर्क किया था, परफेक्ट यॉर्कर, मगर उसे भी खोद कर खेला है लॉन्ग ऑन की दिशा में। वहाँ पे शायद सुमीद डोंगड़े मौजूद थे, बहुत ही बढ़िया फील्डिंग, 1 रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। 1 रन 2 रन, देखिए स्क्रीन पर बहुत ही शानदार ये ब्रॉडकास्टिंग हमें नजर आता हुआ। नंदन घरत और उनकी पूरी टीम, संतोष नाणेकर, tenniscricket.in, उनके सारे कैमरामैन और उसी के साथ ऑनलाइन स्कोरर, ऑपरेटर, इन सभी का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। जी हाँ, इस मरतबा अजीब व गरीब अंदाज के साथ खेला हुआ ये स्ट्रोक, इम्प्रोवाइज करना चाहते थे, बिहाइंड द विकेट खेलने का प्रयास था, मन बना लिया था और यहाँ पे एक नाकाम कोशिश होगी दूसरे रन के लिए। स्ट्राइक अपने हाथों में रखना चाहते हैं और इसी के साथ रनआउट के रूप में एक बल्लेबाज को जाना पड़ेगा। डान्सिंग अंपायर साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. कारण आपण जितक्या टाळ्या वाजवाल तितकी अदाकारी आपल्याला या रात्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. एक गेंद शेष है इस ओवर की, 5वां ओवर प्रगति पर है। रनों की संख्या हम देख सकते हैं कि 56 रन स्कोर कार्ड पर। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार उस गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ ड्राइव किया, मगर लॉन्ग ऑफ की दिशा में थोड़ा सा फंबल हुए और यहाँ पे फिर से एक बार अनबन देखने को मिली। दोनों भी बल्लेबाजों में कोऑर्डिनेशन की कमी और इसी के साथ और एक बल्लेबाज रनआउट के रूप में मैदान से बाहर। भाई लोग मजा आ रहा है कि नहीं? समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 57 रन। 57 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 5 विकेट के नुकसान पर। चलते हैं फिर से एक बार कुणाल दाते सर की आवाज सुनेंगे आप। शेवटचं षटक, भैरवीचं षटक. अयूब शेख ही जोडी आता मैदानामध्ये 5 फलंदाज बाद झालेले आहेत. निम्मा संघ गारद झालाय, परंतु 2024 मध्ये ठाणे टीमने चांगलीच कामगिरी केली आहे. ज्याच्या वेळेला रायगड विरुद्ध ठाणे हा सामना रंगलाय. आदर्श चषक धानिवली तिथे ते जिंकलेत. नमो चषक कळंबोली पनवेलमध्ये ते जिंकलेत. आमदार चषक युवा यंगस्टर मॅच गोट नाईट तिथे ते जिंकले. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये चांगलीच लढत पाहायला मिळाली. जगन्नाथ स्मृती चषक मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर यांची स्पर्धा ती गाजवली आहे आणि त्यामुळे रायगडच्या विरुद्ध ठाण्याचा रेकॉर्ड या हंगामामध्ये चांगला राहिलाय. आणि दुसऱ्या बाजूला जर ओव्हरऑल 2010 पासून आता 2024 पर्यंत 10 वर्षाचे जर रेकॉर्ड काढले तर मात्र रायगडचा पलडा भारी आहे. अनेक स्पर्धा रायगडने जिंकलेल्या आहेत. कर्जत प्रीमियर लीग नजीमुल्ला ट्रॉफी मध्ये मात्र रायगड टीमने बाजी मारली. 2024 मध्ये विचार केला तर चांगलं क्रिकेट ते खेळलेत.
म्हणजेच काय, हे जे बॅटल आहे हे चांगलं रंगतं. दोन जिल्ह्यांची लढाई चांगली होते क्रिकेटच्या परिपटलावर. फुलर लेनचा बॉल बॅटची कडा घेतली, गलीमध्ये फिल्डर आहे, तिथे थोडासा फंबल्ड होतोय, बॉल निसटलाय, तरी देखील एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त नाहीये. 6 ओव्हरच्या सामन्यामध्ये 65च्या आसपास लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल, तर मजा येईल या मॅच मध्ये. रायगड संघाने मात्र रेस्ट ऑफ इंडिया, रेस्ट ऑफ महाराष्ट्र यांच्या विरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. आमची मिक्सिंग रूम सध्या तुम्हाला पाहायला मिळते, PCR रूम म्हटलं जातं टेक्निकल लँग्वेजमध्ये. tenniscricket.inचा PCR रूम तुमच्या समोर आहे, जिथे वेगवेगळे टेक्निशियन्स आपापलं काम इथे पार पाडत असताना सचिन मुंडे मेन मिक्सरवर. हा बॉल आखो टप्प्याचा होता, बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या दरम्यान अंपायरचा सिग्नल, लेग बाय, एक्स्ट्रा रन मिळेल. 60 धावा तर फलकावर लागलेल्या आहेत. अजूनही या षटकातील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली धावसंख्या, 60 धावा फलकावर लागल्यात. मागील 10 वर्षामध्ये अनेक चित्तथरारक लढती या दोन जिल्ह्यांच्या दरम्यान रंगल्या. यावेळेला चांगला राईज झालाय, बॉल नॉन स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज रनआउट होईल, परंतु त्याच दरम्यान पंचांचा इशारा, हा नो बॉल आहे. 27 सामने विजयी झालेला रायगडचा संघ. ज्यावेळेला ठाणे विरुद्ध रायगड अशा लढती येतात. 2014 पासूनच सुरुवात झाली तळोजापासून. तळोजा नाईट, त्यानंतर खार्डी चषक, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2017-18 मध्ये पुन्हा एकदा गाजवली रायगड टीमने. आमदार चषक 2018, शक्ती चषक, टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात आलेली आहे. KK ट्रॉफी 2019 रायगडने जिंकली. आमदार चषक 2019 कल्याण ग्रामीणचा रायगड टीमने जिंकला. खासदार चषक जीते नाईट रायगड टीमने गाजवली. छत्रपती चषक 2020, आरा ट्रॉफी 2020, स्वर्गीय रतनबुवा पाटील 2020, आमदार चषक, विगर नाईट 2020. आणि हे जे आकडे आहेत हे थक्क करणारे आहेत रायगड टीमच्या बाबतीत. रायगड प्रीमियर लीग 2021, शिरडोन कसलखंड इथे झालेल्या प्रीमियर लीग्स गाजवल्यात. नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप, दिनेश हिरामन पाटील यांची स्पर्धा ती गाजवली रायगड टीमने. आमदार चषक 2021, BGM ट्रॉफी. आणि हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर येतोय. नो बॉल अंपायरने घोषित केला होता. आता पाहूया टीव्ही अंपायर सांगतायत हा नो बॉलच आहे. सर्व ज्या स्पर्धा आहेत हे रायगड टीमने गाजवल्यात. रायगड प्रीमियर लीग 2022ची 21वी ट्रॉफी त्यांनी जिंकली. आमदार चषक, आरा ट्रॉफी 2023, या सलग स्पर्धा जिंकण्याचा विक्रम रायगड टीमने केलेला होता. बिल्डर्स अँड डेव्हलपर ट्रॉफी, पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा असतील, रायगड प्रीमियर लीग 2023, कर्जत प्रीमियर लीग जी नुकतीच संपन्न झाली, नजीमुल्ला ट्रॉफी जी नुकतीच संपन्न झाली, इथे देखील रायगड टीमने बाजी मारली. चेक. सन्मान्य जितेन गोंधळी, आपण व्यासपीठावर यायचं आहे. सन्मान्य जितेन गोंधळी, आपण लगेच या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. ठाणे टीमचा ट्रॅक रेकॉर्ड काही कमी नाहीये. आमदार चषक 2016, तळोजा नाईट, रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019, छत्रपती चषक 2019, कामोडेची एक स्पर्धा, गव्हाण नाईट, खासदार चषक अंजूर, मेयर चषक भिवंडी, धनेश चषक, केंद्रीय राज्यमंत्री चषक, स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2022, आदर्श चषक, धानिवलीचा, नमो चषक नुकताच झालेला पनवेलचा. चांगला बॉल, फुलर लेनचा बॉल होता, परफेक्ट यॉर्कर लेंथ आणि सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. म्हणून तर म्हणतात ना, क्रिकेटमध्ये रिस्पेक्ट आहे परफेक्ट यॉर्कर आणि त्यानंतर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना. हा परफेक्ट यॉर्कर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये 2024 मध्ये केतनने नेतृत्व केलं. युवा यंगस्टर सामना मात्र टीम ठाणेने जिंकला होता. आणखीन एक उसळी घेणारा बॉल, यावेळेला पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. म्हणजेच काय, हे जे 2024चा जो हंगाम आहे तो मात्र आतापर्यंत चांगलाच रंगलाय. 2023ला रायगडने 5 सलग सामने जिंकले होते, एक मुंबईने जिंकला होता. 2024 मध्ये मात्र ठाणे सध्या वरचढ आहे, रायगड थोडासा पिछाडीवर आहे, पण तो काही घडू शकतं. हा सामना तेवढाच महत्वाचा. प्रेक्षणीय मॅच, पैसा वसूल होईल हीच अपेक्षा. टॉप एज बॉल हवेत आहे, फिल्डर येतोय स्वतः, गोलंदाज कॅच ड्रॉप, झेल सोडलाय, त्याचा फायदा होईल. 2 धावा इथे कंप्लीट होतील.
2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पुढे जाते. धावा वाढताना दिसत आहेत. धावा झाल्या 64 64. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. म्हणजे मी ज्या गोष्टीची चर्चा करत होतो 65च्या आसपासचं लक्ष्य ते इथे आता पूर्ण करताना दिसणार आहे संघ. हे टेलिकास्ट पहा. झेल सुटला गोलंदाजाच्या हातातून, त्याचा फायदा होतोय. टीम ठाणे आज टॉस त्यांच्या बाजूने राहिलेला नाहीये आणि या ट्रॉफीसाठी हे संघर्ष चालू आहेत. ज्या पद्धतीने क्रिस्टल आर्टच्या माध्यमातून या ट्रॉफीज बनवण्यात आलेल्या आहेत अतिशय सुबक रेखीव. शिवसेनेचे आमदार महेंद्र शेठ दळवी स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून दमदार आमदार प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. एक हक्काचं व्यासपीठ या परिसरातील खेळाडूंसाठी. बॉल हवेत फ्लिक करत असताना उडवलाय स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रॉपर टायमिंग षटकार. धावा झाल्या 70. 6 षटकांचा खेळ समाप्त. म्हणणार आहोत सरळ स्टेजच्या जवळ त्या ठिकाणी आज आमचे अभिराज यांचा वाढदिवस आहे, तर आपण त्यांना शुभेच्छा देऊया. साहेब आपल्या हस्ते आपण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देणार आहोत. सर या ना. हॅलो. आज नक्कीच एक भाग्याचा दिवस आहे, हर्षाचा दिवस आहे. आमदार साहेबांचे सुपुत्र आणि युवा नेतृत्व सर्व तरुणांच्या गळ्यातील ताईत आदरणीय सन्माननीय अभिराज दादा यांचा वाढदिवस आहे. जितेन गोंधळी आपण यायचं, आपलाही वाढदिवस आहे. आपण त्याच ठिकाणी त्वरित जायचं आहे आणि ज्यांचा वाढदिवस आहे तेही आला तरी चालेल. मात्र जर आपल्याला येणं शक्य नसेल तर आपल्यासाठी सुद्धा खासदार साहेब, आमदार साहेब आणि समस्त मान्यवरांच्याकडून या ठिकाणी वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. असा हा वाढदिवस 7 मार्च 2024 आणि अभिराज दादा स्वतःला भाग्यवान समजत असतील, कारण आजच्या त्यांच्या या वाढदिवसाला खुद्द खासदार साहेब यांची उपस्थिती, त्यांचे आशीर्वाद, अनेक मान्यवरांची उपस्थिती, अक्षरशः व्यासपीठ फुल गच्च भरलेला आहे. अजिबात जागा नाही आहे. नियोजन केलं होतं की प्रत्येकाला बसायला मिळावं, याचं एक नियोजन केलं होतं आणि वाढदिवस. बार बार ए दिन जाए, बार बार ए आए, बार बार ए दिन जाए, तुम जियो हजारों साल, हे मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. और एक युवा नेतृत्व के माध्यम से ये पूरे रायगढ़ का आप विकास करें, ये हम प्रार्थना करते हैं माँ भवानी के सामने और ततमस्तक होते हैं और जोरदार फिर एक बार कहते हैं विश यू हैप्पी बर्थडे टू यू. अभिराज दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वांना विनंती करतोय, एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शुभेच्छांच्या टाळ्या असणार आहेत. विनंती करतोय सर्वांना, या शुभेच्छांच्या टाळ्या असणार आहेत, कारण प्रत्येकाची इच्छा आहे या ठिकाणी येऊन अभिराज दादांना शुभेच्छा द्यायच्या, पण ते शक्य नाही आहे. मात्र आपण जागेवर बसून टाळ्या वाजवल्या तरी आपल्या शुभेच्छा या ठिकाणी पोहोचणार आहेत. धन्यवाद. प्लीज पाठीमागे यायचे. त्यानंतर तटकरे साहेब हे या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहेत. आपण सर्वांनी पाठीमागे व्हायचंय. आपण प्लीज साईडला व्हा. आमचे जे कार्यकर्ते आहेत सर्वांनी पाठीमागे व्हा प्लीज. आदरणीय तटकरे साहेब, आपण त्यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी आलात, तर तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. या ठिकाणी मनोगत व्यक्त करताना आपण पाहणार आहोत, शुभेच्छा देताना पाहणार आहोत दमदार आमदार, शानदार आमदार 2024. या ठिकाणी आपण पाहतोय सर्वांना इकडे शुभेच्छा देताना आपण पाहतोय. आपण आता सुरुवात करणार आहोत. आदरणीय सर्वांनी पाठवा ना प्लीज. शुभेच्छा झाल्या असतील तर खरोखर बहुत जबरदस्त माहौल, मतलब बहुत सारे टूर्नामेंट्स हम देखते हैं, लेकिन आज का माहौल अंकुश भाई एमडी ग्रुप का बहुत धन्यवाद जिन्होंने टूर्नामेंट का आयोजन किया. दमदार आमदार या ठिकाणी लकी ड्रॉ केला जातोय आणि अभिराज दळवी यांच्या हस्ते आपण साहेब हा जो लकी ड्रॉ, अयो भाई बाजू येते,
या ठिकाणी ज्यांचा शब्द आपल्यासाठी फार महत्वाचा असतो, ज्यांचं मार्गदर्शन सगळ्यांसाठी महत्वाचं असतं, असे आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचं या ठिकाणी आता आपण स्पीच ऐकणार आहोत. एक मिनिंगफुल स्पीच नेहमी असतं त्यांचं आणि सर्वांसाठी फार ते गरजेचं आहे. आणि म्हणून मी विनंती करतोय आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आपले बहुमोल विचार आम्हा सगळ्यांसाठी आपण वेचावे. अलिबाग, मुरुड, रोहा मतदारसंघाचे दमदार आमदार, प्रीमियर लीग 2024 नेत्रदीपक पद्धतीच्या भव्य दिवस स्पर्धा आज या ठिकाणी होत आहेत. ज्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने आयोजन केलं, विधिमंडळातील एक तडफदार नेते महेंद्र शेठ दळवी. मला खूप संवाद सांगायचा म्हणून व्यासपीठावरती इथून तिथे बसलेले सर्व सन्माननीय सहकारी, इथून बसलेल्या सर्व भगिनी, सर्व सन्माननीय व्यासपीठ सहभागी झालेले क्रिकेटपटू, खेळाडू आणि अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणामध्ये जमलेले माझ्या तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आमच्या चिरंजीवाला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी सुरुवातीलाच आपल्या सारांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. तुम जीवो हजारों साल, साल के दिन हो 50,000. एका तरुण नेतृत्वाचा आज या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जात असताना MD फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी नेत्रदीपक परिचय स्पर्धा आयोजित केल्या. महेंद्र शेठ, तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन. राज कपूरला म्हटलं जाय तर ग्रेट शोमॅन. अलीकडच्या कालावधीमधला प्रत्येक क्षेत्रातला ग्रेट शोमॅन त्याचं नाव आहे MD उर्फ महेंद्र दळवी उर्फ अलिबाग, रोहा आणि मुरुडचा आमदार. खरं तर आता ह्या रायगड आणि ठाण्याचा सामना मी बघत होतो. पहिल्या या फर्स्ट हाफमध्ये पहिल्या ओव्हर तर अतिशय फटकेबाजी झाली, नंतर अतिशय रोखली गेली. महेंद्र शेठ, क्रिकेटचं आणि तुमचं सुद्धा एक नातं आहे. 71 साली अजित वाडेकरचा संघ ज्या वेळेला वेस्ट इंडिजला गेला, त्याला परदेशामध्ये कधी आपण सिरीज जिंकून कधी आलो नव्हतो. 19 सालामध्ये तुम्ही ज्या वेळेला अलिबाग, मुरुड, रोहाच्या दौऱ्यावरती गेलात आणि तुम्ही सिरीज घेऊन आला, त्यावेळेला अजित वाडेकरने लावलेला लेग ट्रॅप हा क्रिकेटमध्ये प्रसिद्ध होता. तोपर्यंत लेग ट्रॅप कधी आला नव्हता. महेंद्र दळवींनी कधी लेग ट्रॅप आणला ते समोरच्याला कधी कळलंच नाही. त्याने एकनाथ सोलकरला लेग स्लिपमध्ये उभं केलं. यांचे अनेक असे क्षेत्ररक्षक लेग स्लिपला राहिले की तोंड देता देता कधी लेग स्लिपमध्ये झेलबाज झाले ते सुद्धा कोणाला कळलं. सुनील गावस्करची ती पहिली टेस्ट मॅच, यांची सुद्धा पहिली टेस्ट मॅच, 2014ला खेळले, यांची पहिली टेस्ट मॅच. सुनील गावस्करने रेकॉर्ड केलं एका मालिकेमध्ये 750 धावांचं. ह्यांनी रेकॉर्ड केलं 33,000च्या मताधिक्यात. पोर्ट ऑफ स्पेनचा सामना झाला आणि भारत संघ जिंकेल असं कधी वाटलं नव्हतं. दिलीप सरदेसाईंनी ज्या पद्धतीने त्यावेळेला सेंचुरी केली, सुनील गावस्करनी सेंचुरी केली आणि पहिल्याच त्यांच्या पदार्पणामध्ये त्यांनी ज्या वेळेला इतक्या सर्वाधिक धावा केल्या, मला असं वाटतं तशाच पैसा सर्वाधिक धावा करणारा हा खेळाडू आहे. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि अलीकडच्या माध्यमातला महेंद्र दळवी. मी शेकडो मॅच बघितल्या, परंतु असला अंपायर मी कधी बघितला नाही. असला अंपायर आणू कोण शकतो? त्याचं नाव MD उर्फ महेंद्र दळवी उर्फ अलिबाग, मुरुड, रोहाचा दमदार आमदार. बरं, ते मध्ये षटकार मारला, चौकार मारला, नोबॉल झाला, कधी गाणी लागायची, गाणी आगरी कोळी गाणी.
अशी गाणी ऐकल्याच्या नंतर ती रिधम जी असते ना, रिधम क्रिकेट खेळामध्ये जसं अनेक वेळेला असं आपण खेळत असतो, अनेक वेळेला गुडलँग बॉलवरचा टप्प्यावरचा चेंडू सुद्धा षटकार मारला जातो आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांच्या नावाने अतिशय उत्तम गायकांनी गाणं म्हटलेली आहेत. ते सहज म्हटले की आग्र्या कोळ्यांना याच्यापेक्षा काय जमत नाही. अरे आग्र्या कोळ्यान काय गवळ्यांना पण जमत नाही. तुम्ही नुसते समजू नका आगरी गवळी कोळी गवळी पण त्याच्यामध्ये आहेत आणि माळी पण आहेत, म्हणून ते नातं जमलं. नातं जमलं कसं? अलिबाग ठाण्याची मॅच मला फोन केला की थांबवतो. मी म्हटलं इतके हजारो क्रिकेट रसिक प्रेक्षक आहेत, कशाला थांबवता? मला पण इच्छा झाली, यायलाच पाहिजे, पोचलंच पाहिजे. बरं, या मैदानाला नाव दिलं त्यांनी तलवार. अलीकडं अनेकांच्या तलवारी कधी म्यान झालं ते कळलं नाही, ते म्यान करून कुठे गेला ते पण कळलं नाही. पण ह्याने असा तलवार शोधून काढला की समोरच्यांना ढाल हातामध्ये घ्यायला सुद्धा काय शिल्लक राहिलं. हे आता या दुचाकी आहेत, त्याने मला कानात सांगितलं आणि काल काहीतरी जाहीर सुद्धा केलं, पुढच्या वर्षी 4 व्हीलर 4 चाकी. कुठनं आणतात काय मला पण काय कळत नाही. कसं लागतं ते पण कसं आहे, अजब निशाणी आहे. दमदार आहे खरं आहे ना. अरे त्या दमदार आहे म्हणून अनंत गोंधळीला कधी घेतला ते कोणालाच कळलं नाही. बरं, हे सगळे पूर्वाश्रमीचे माझ्या राष्ट्रवादीचे सगळे जुने इथले, त्यांच्या सहित पण तिकडं पण. मला कधी सोडला ते मला पण कळलं नाही. पण माझ्या नशिबी येतं की माझ्या जुन्या सहकाऱ्यांचं सहकार्य घेण्याची वेळ नियती माझ्यावरती आणणार आहे, ती आता आलेली आहे. चौकार षटकार, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, शेवटचा कॅच सुटला, गोलंदाजाच्या हातून सुटला, त्यामुळे शेवटचा षटकार बसला. क्रिकेटचा खेळ गेम ऑफ चान्स. आता हे MD क्लब आहे, MD ना म्हणजे महेंद्र दवे. आमच्याकडे DM आहे, त्याचं नाव आहे धनंजय मुंडे. आणि इथे MD आहे, म्हणजे माझ्यासाठी DM पण आणि MD पण. त्या MDच्या या सगळ्या स्वयंसेवक आहेत, त्यांनी खरंच अतिशय नेत्रदीपक पद्धतीच्या स्पर्धा भरवल्या. अनेकांनी पण अनेक वेळेला वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या, पण या स्पर्धेला आमदार तोड नाही. प्रेक्षक तर रसिकतेने आहेतच. दर्जेदार उत्तम पैचा क्रिकेटचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. अनेक वेळेला ज्या वेळेला 50 षटकाचे वर्ल्ड कपचे सामने होतात त्यावेळेला जसा खेळ बघायला मिळतो, तसाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्ती दर्जेदार खेळ या तलवार मैदानावरती आज मला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आमदार 2011ला आपल्या देशामध्ये वर्ल्ड कपचे सामने झाले. तुम्हाला मी खरं सांगतो, मी कुठली मॅच चुकवली नाही. देशातल्या सगळ्या स्टेडियमवरती जाऊन मॅच झाली. क्रिकेटचं आणि माझं नातं असं अतूट आहे. मी वय वर्ष 12 असताना गारफील्ड सोबतचा संघ मुंबईच्या आला होता, त्यावेळेला पहिली मॅच 1967 साली. क्लाइव्ह लाईडचं त्यावेळेला सुरुवात पदार्पण होतं. आणि आज मला खूप समाधान वाटतंय, दोन्ही संघाचे खेळाडू तुल्यबळ आहेत. गोलंदाज पण तितकेच तरबेज, फलंदाज पण तितकेच तरबेज. अंपायर तर बघायलाच नको. मी कधी सामने भरवलं तर फक्त तुम्हाला एवढं सांगेन की मला अंपायर द्या, बाकी काय नका देऊ. पुढच्या वर्षीचे सामने त्यांनी सांगितलेत की 4 व्हीलर. 2025चा मुहूर्त कधी आहे? 2025 याच महिन्यात होणार ना, म्हणजे 24ला एक सेमीफायनल होऊन जाणार आहे. आता क्वार्टर फायनल आहे माझी, तुमची सेमीफायनल आहे. आणि दोघांचे मुहूर्त फायनल क्वार्टर फायनल आणि सेमीफायनल पुढच्या वर्षी करायचे. बरं, हे बैलगाड्यांचं ह्याना आता नाद हा शब्दाचा मराठी भाषेत 2 अर्थ होतो. नाद आहे म्हणजे नाद आहे आणि नाद करायचा नाही. ते नाद एखाद्याला असेल पण ह्यांचा नाद कोणी करायचा नाही.
पण ते बैलगाडीच्या स्पर्धा भरवल्या, त्याच्यामध्ये सुद्धा पारितोषिक ठेवता ठेवता सगळी झाली, टी व्ही पासून सगळं, आणि एकदा बैलगाडीची ठेवली. बरं हे सुद्धा एवढे हौशिक, ते आमचा अमित नाईक पण तेवढाच. अरे मला एखादी बैलगाडी घेऊन द्या, खटारा नाही हं. छकडा. मी बघा तोलून मापून बोलतोय, मला दीपकनी सांगितलं आज साहेब फक्त ओलंदाजीच करा, करतोय ना बाबा. आणि जी वहिनी पण जेवायला बोलवायला आली, 4 वर्ष माऊली कुठे गेली ती माहितीच नाही, कुठं आहे कुठं. पण खरंच आजच्या मैदानात भरभरून मैदान, वानखेडे स्टेडियमवरती जेवढा रात्रीचा प्रकाश होत आहे, मी नरेंद्र मोदी स्टेडियमवरती करायचं तर मजबूत, नाही तर नाही. बरोबर ना? आता पण मजबूतच करायचं माझ्या वेळेला. गमतीचा भाग सोडूया, आहे काय राजकीय व्यासपीठ नाही, पण या प्रीमियर लीगच्या स्पर्धेनी खरंच यावर्षीचा या जो सीझन आहे त्याच्यातल्या सर्वोत्तम स्पर्धा या जिल्ह्यातल्या जर का कुठल्या असतील तर ते आहेत, असं जर का मी म्हटलं याचा अर्थ मी कोणाला कमी लेखतो अशातला काय भाग नाही. पण अनेक वेळेला स्वतःला असं वाटत असतं की आम्ही भरतो ते एवढंच चांगलं, पण कोणतरी आपल्यापेक्षा 2 पावलं सरस आहे, थोडंसं पाय जमिनीत असलं की आपोआपच कळतं की आपण कुठं आहोत, दुसरा कुठं आहे, तिसरा कुठं आहे, चौथा कुठं आहे. आणि म्हणून अनेकांना मोह आवरत नसतो, ते जातात षटकार मारायला, पण त्यांची बेल कधी उडते ते त्यांना कळत नाही. जातात असं मस्तपैकी, मी पण बॅट्समन आहे, मला माहिती आहे की बॅटची ग्रीप कशी घ्यायची. नाही तर काही जण मैदानावरती जातात आणि बॅट हातात धरतात, कळत पण नाही की कशी बॅट करायची. आज आता दिवस चोखंदळपणाचे आले, सोशल मीडियाचे आहेत, खेळण्याचा आनंद लुटल्याबरोबर प्रत्येकाचं लक्ष असतं की कसं काय आहे. यांचं एक वैशिष्ट्य की ज्याने ज्याने या सगळ्या परिसराचं योगदान दिलं त्यांच्या नावाने गॅलरी उभारली. अनेक वेळेला माणसं गेली की तो माणूस विसरला जातो. हा एक असा दमदार आणि दिलदार आहे की गेलेल्यांची आठवण त्यांनी ठेवली, म्हणून याच्या सगळ्या नावाने या ठिकाणी गॅलरी उभ्या केल्या. चिरंजीवाचा वाढदिवस त्यांनी सांगितलं घोषणा करा, ज्याचा कोणाचा वाढदिवस असेल त्यांनी या. ते 10-20 लोक आहेत, त्यातल्या किमान 100-500 लोकांचा आज कदाचित वाढदिवस असू शकतो, पण आपला मुलाचा वाढदिवस साजरा करतो याचा अर्थ दुसरा कोणाचा वाढदिवस असेल तो सुद्धा माझ्या जीवनातला तितकाच आनंदाचा दिवस आहे, हा मानणारा दमणारा नाही. मन मोठं असावं लागतं, अनेकांची मनं संकुचित असतात, त्यामुळे अनेक वेळेला टाकायला जातात. म्हणायला म्हणून चायनामन गुगली पण पडतो नोमान. हे चायनामन पण चांगला टाकतात, हे गुगली पण चांगली टाकतात, आणि फलंदाजीला उतरल्यावर गुगलीवरती सुद्धा षटकार मारतात. ज्याला क्रिकेट खेळलं माहिती आहे त्याला मी काय बोलतो ते कळलं. मी क्रिकेटच्या भाषेत आज हर्षल बोलायचं ठरवलं. गुगली पण टाकता येते, चायनामन पण टाकता येतो. गोलंदाजी करताना गुगली टाकले म्हणजे यांचा मी कॅचआउट करीन, पण त्याच गुगलीवरती षटकार मारणारा सुद्धा हा दमदार फलंदाज आहे. म्हणजे सर्वांनाच मिळून त्याने आज जिंकून घेतलेला आहे. अनेक जण म्हणतील खरे महेंद्र दळवीचं कौतुक करतोय, असं नाही. माझी त्यांची मैत्री अनेक वर्षाचीच आहे. एकेकाळी त्यांना सोबत घेऊन मी जे भोगले ते मला माहिती आहे, पण मी जे भोगले त्याची पुरी वसुली करण्याची जबाबदारी आता ते घेणार आहेत, याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका नाही काय. पण तुमचं दमदारपण दिलदारपण असं चालू राहू द्या. या सगळ्या परिसरातील आणि जिल्ह्यातल्या सर्व गुणवान कडा क्रीडापटूंना आणि सर्वांनाच ज्यांना वेगवेगळ्या खेळाचा, कलेचा, क्रीडेचा आनंद घ्यायचा असतो ते भजनाच्या पण स्पर्धा भरवतात. आध्यात्मिक विचारसरणी पण तेवढीच ठेवण्याचा प्रयत्न करतात. आज आपल्याला उपलब्ध होऊ शकतं ते आपल्या माणसाला उपलब्ध करावं, हीच भावना ज्यांच्याकडे असते त्यांचं भवितव्य उज्ज्वल असतं. आज या स्पर्धेच्या निमित्ताने मला याच्यामध्ये सहभागी होता आलं. अजूनही रात्री दीर्घकाळ सामने चालतील. माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहे. हे सगळेजण मला सांगतात थांबवा, तुम्हाला अशा टाळ्या वाजवायच्या आहेत महेंद्र दळवींसाठी.
त्या तुम्ही अशा सतत वाजवत राहाल, अशा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. या सामन्यालाही शुभेच्छा. वाटतं मला रायगड जिंकावं, पण दर्जेदार खेळ आहे, कोणतरी जिंकणार. पुन्हा एकदा मनस्वी शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. त्या अगोदर एक छोटी चिमुकली आहे, ती या ठिकाणी शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करणार आहे. तर पुढे जायचंय. सर्वांनी उभं राहायचंय. सर्व बंधू आणि भगिनीनो, अगदी कान देऊन ऐका, कारण ही एक छोटीशी ही बालिका शिवरायांबद्दल तिचं स्पीच अनेक वेळेला अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तिने स्पीच सादर केलेला आहे सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत. आज पुन्हा एकदा तिला संधी मिळालेली आहे. तिच्या स्पीचकडे आपण वळतोय. थैंक यू सो मच. आगे चलते सीधे मैच की ओर और ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. यासिन सर, अगदी 1 मिनिट पहा मंडळी, 2 मिनिटं अगदी अंगावर शारे आपले आले, कारण काय ते धाडस. अशा या बालिकेचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करतो खासदार साहेबांना की आपण या बालिकेचा सन्मान करायचा आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. आलेल्या सर्व मान्यवरांचे मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय. आणि सर्व आमचे मायबाप प्रेक्षक यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. मित्रांनो, आपण व्यासपीठावरती पाहताय सर्व सन्माननीय व्यक्ती बसलेले आहेत. तटकरे साहेब आणि त्याचप्रमाणे आपले सन्माननीय दमदार आमदार. आमदारांचा प्रवास आपण सर्वांनी अगदी जवळून पाहिला आहे. एक सर्वसामान्य व्यक्ती ते त्यांचा आमदार होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे, एक ग्रामपंचायत सदस्य, त्याचप्रमाणे त्यानंतर सरपंच, रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि आता आमदार. परंतु हा प्रवास सोपा होता का, हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडलेला असेल कधी ना कधी. कारण यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांची माणुसकी ही फार महत्त्वाची. परंतु तत्पूर्वी सामना सुरू होतोय, आपण बोलूया त्यानंतर. तो चलिए दोस्तों, मैदान में फिर से एक बार चलेंगे. 71 रनों की ज़रूरत, 6 ओवर का ये मुकाबला. सलामी बल्लेबाज के रूप में सुमित डोंगरे और उनके साथी बल्लेबाज बंटी बद्री के. गेंदबाजी के मार्ग पर रवि बुम्बक, ये वर्तक नगर थाना से बिलोंग करता है खिलाड़ी. तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए जाना जाता है, पहचाना जाता है रवि बुम्बक. देखिए 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है और किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई गई है. सुमित डोंगरे स्ट्राइकिंग एंड पर जो बल्लेबाज है, मिस्टर आईपीएल, मिस्टर आरपीएल इस नाम से पहचाने जाते हैं. जिस तरह से सुरेश रैना को मिस्टर आईपीएल कहा जाता है, उस तरह से इस खिलाड़ी को मिस्टर आरपीएल कहा जाता है, क्योंकि 2 मरतबा बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए उन्होंने मैन ऑफ द सीरीज का खिताब अपने नाम किया था. पहली गेंद का सामना कर रहे थे, बहुत ही बढ़िया ये ऑफ ड्राइव हमें देखने को मिला. डीप कवर के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन यहाँ पे आसानी के साथ मुकम्मल कर लिए हैं.
बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल यहाँ पे देखने को मिला। इन 2 रनों के साथ अकाउंट होने के बाद, ओपन होने के बाद यहाँ पे मुआयना कर रहे हैं सुमित डोंगरे कि किस तरफ यहाँ पे फील्डिंग सजाई गई है। 30 गज के दायरे के बाहर 2 खिलाड़ी होंगे और उसी को वो ढूंढ रहे हैं। डीप स्क्वायर लेग में एक फील्डर तैनात है, उसी के साथ एक वाइडिश लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात है। रवि बुम्बक राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, इसमें तबाह पटकी हुई गेंद को शॉर्ट पॉइंट के ऊपर से खेला है, डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर। धन्यवाद। ये है अंपायर मिस्टर हैरी। 71 रनों की जरूरत। पहला ओवर प्रगति पर 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है। 30 गज के दायरे में ज्यादा से ज्यादा रन यहाँ पे बटोरना चाहेंगे, मगर इस मर्तबा सीधा जड़ में डाल दिया था, कड़वी दवाई यहाँ पे पिला दी। बल्लेबाज के पास ज्यादा कोई यहाँ पे चारा नहीं था, उस गेंद को ढीले हाथों के साथ उन्होंने ढकेला सामने की तरफ, मगर जब तक फिर से एक बार उस गेंद तक वहां पे पहुंचते हैं फील्डर, तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ये मैच कौन जीतेगा कौन हारेगा, सवालिया निशान सभी के दिल और दिमाग में छाया हुआ है। ये मैच जीतना जितना जरूरी है दोनों भी टीम के लिए, उतना ही जरूरी है हम अलीबाग वासियों के लिए, क्योंकि अलीबाग के भी खिलाड़ी इस टूर्नामेंट में, इस मैच में खेल रहे हैं। जी हाँ, इसमें दबा ओवर पिच गेंद ऑन द राइट उसे खेला है, नो मैंस लैंड। और इस चौके के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 11 रन। हालांकि रायगढ़ टीम में हम यही चाहेंगे कि मुरुड तहसील से भी खिलाड़ी खेले, श्रीवर्धन तहसील से खेले, उसी के साथ मानगांव तहसील से खेले, और ये खिलाड़ी हमें ज़रूर अब अगले मैचों में देखने को मिलेंगे, क्योंकि 15 तहसील का ये जिला है और हर एक तहसील से एक एक खिलाड़ी भी अगर चुना जाता है तो हर एक खिलाड़ी को एक बड़ा प्लेटफॉर्म भी यहाँ पे उपलब्ध हो सकता है, और हर एक खिलाड़ी यहाँ पे जी तोड़ मेहनत कर रहा है कि रायगढ़ टीम में खेलने का मौका मिले, क्योंकि बहुत सारे खिलाड़ी हैं जो बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं, अच्छी गेंदबाजी कर सकते हैं, जो कि श्रीवर्धन से बिलोंग करते हैं, मसला से बिलोंग करते हैं। जी हाँ, इस मरतबा सीधे बल्ले से खेला हुआ ये स्ट्रोक, फिर से एक बार सीमा हुआ। बंटी बद्री के लगाकर 8 रन बनाकर खेल रहे हैं। कुल मिला के पहली 5 गेंदों में 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हर ओवर में तकरीबन 12 रन के औसत से यहाँ पे रन बनाने की जरूरत, जीत हासिल करने के लिए, जीत का परचम लहराने के लिए। कमाल की शुरुआत, और इसी तरह की शुरुआत के लिए ये सारे खिलाड़ी जाने जाते हैं, स्पेशली बंटी बद्री के, क्योंकि बंटी बद्री के इस साल के रायगढ़ प्रीमियर लीग के मैन ऑफ द सीरीज के खिताब से नवाजे गए ये खिलाड़ी है, जिनको एक 4 व्हीलर कार भी गिफ्ट में मिली थी। राजेश मोहिते इनकी तरफ से अंपायर के लिए 500 रुपए का इनाम, और निखिल नाइक इनकी तरफ से 500 रुपए का इनाम हमारे डांसिंग अंपायर हैरी के लिए। और देखते देखते यहाँ पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। अंतिम गेंद यहाँ पे बिंदी आती हुई तेज तर्रार ये गेंद निकल गई। 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। चांगलं प्रत्युत्तर दिलंय टीम रायगडने ठाणेच्या डावाला। पहिल्या ओव्हरमध्ये ज्यावेळेला पहिल्या इनिंग मध्ये खेळ संपला होता 9 धावा खर्च झाल्या होत्या आणि आता 15 धावा केलेल्या आहेत।
सुनील तटकरे साहेबांनी आमच्या मुख्य व्यासपीठावरून चांगलीच गोलंदाजी केली आणि चांगलीच फटकेबाजी त्यांची राहिली आणि त्यांनी सांगितलं क्रिकेटचा गाडा अभ्यास त्यांच्या वातावरण या दमदार आमदार चषकामध्ये तुम्हाला पाहायला मिळते या प्रेक्षकांमुळे. पहा प्रत्येक स्टँड मध्ये प्रत्येक गॅलरीमध्ये प्रेक्षकांची संख्या पहा. भरपूर मोठ्या संख्येने सर्व प्रेक्षक आलेत. दर्दी प्रेक्षक आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. स्टँड पॅक झालेत त्याच्यामुळे रेलिंगच्या पुढे आता प्रेक्षक बसलेत कारण आता जागा नाहीये या तलवार क्रीडांगणावर. याही क्रीडांगणाचा त्यांनी उल्लेख केला. 2019चा त्यांनी उल्लेख केला. दमदार असा आमदार आपल्या परिसराला लाभला आणि संपूर्ण कुटुंब जे आहे हे नेहमीच समाजसेवेचा वसानी वारसा पुढे चालवत आहेत. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. लखन जाधव सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना दिसेल सुमित ढोंगडेच्या अगेन्स्ट आणि बंटी बद्रिके 2 वेळेला मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक जिंकल्या सुमित ढोंगडेने. बंटी बद्रिकेने नुकतीच रेनॉल्ड क्विट कार रायगड प्रीमियर लीग मध्ये जिंकली आणि त्या प्रीमियर लीगचे कार्याध्यक्ष मंगेश वाकडीकर आलेत. त्यांचंही स्वागत आहे. बॉल सोडून दिलाय लखन जाधवचा. अंपायरचा इशारा येतोय वाईट बॉल. लक्ष मोठं आहे. 71 करायच्या 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 15 ने सुरुवात झाली आहे. रायगड टीमचं पारडत नक्की जड आहे परंतु इथून देखील ठाणे टीमला थोडासा पलटवार करावा लागेल. प्रयत्न करावा लागेल कारण सामना ज्या वेळेला रंगतो महत्वाचा सामना असतो प्रेक्षणीय मॅच असते त्यावेळेला सामना बरोबर दोलायमान अवस्थेमध्ये संपला पाहिजे तर मजा येते. बॉल समोर मारलाय. फिल्डर नाहीये. डाऊन दी ग्राउंड साइड स्क्रीनच्या दिशेने काळ्या पडद्यावर चौकार. नागेश वेळे यांच्याकडून देखील अंपायर हॅरी यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्यांच्या लाजवाब डान्ससाठी. बॉल हवेत आहे. टायमिंग प्रॉपर वाटतंय. फिल्डर आहे. प्रेक्षक बनून राहील आणि प्रेक्षक झेल घेत आहेत हा षटकार. चांगली बॅटिंग चांगला फटका चांगलं टायमिंग हा षटकार. 6 धावा मिळताना दिसतात. काय टेलिकास्ट आहे पहा. बॉल जिथपर्यंत चालला एकाने सोडला दुसऱ्याने प्रयत्न केला तिसऱ्याने झेललाय. हे प्रेक्षक देखील इन्व्हॉल्व झालेले आहेत या सामन्यामध्ये. 20 धावा स्कोर बोर्डवर आहेत. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आणि आता त्याच्यामध्ये 6 धावांची भर पडेल. धावा झाल्या 26. 26. फुलरलेनचा बॉल स्क्वेअर लेग पासून वळवलाय. अंपायर देखील थोडेसे दूर जात आहेत बॉल पासून. बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. धावा मिळतील 4. येतोय चौकार.
नाद या माणसाचा करू नये ज्यांना तुम्ही सध्या स्क्रीनवर पाहताय. बैलगाडा शर्यतींचा त्यांना नाद नक्की आहे, परंतु राजकारणात समाजकार्यामध्ये स्वतःला वाहून नेणार हे व्यक्तिमत्व आहेत. दमदार असे आमदार आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत. आणि त्याचमुळे ही स्पर्धा तुम्ही पाहताय. थोडं भव्य स्वरूप या स्पर्धेचं चर्चा होते महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळामध्ये. या स्पर्धेची 31 धावा झाल्यात. लखन जाधवने 16 धावा खर्च केल्यात. पारडं जड होते हळूहळू रायगड टीमचं, परंतु पलटवार व्हायला पाहिजे. अनेक स्तरावरील व्यक्ती सातत्याने भेटी घेत आहेत. सुनील तटकरे साहेबांची इथे भेट घेतली जाते, त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. फुलरलेनचा बॉल आहे, हवेत होता पॉइंटला आणि हा एक ब्लाइंडर टिपलाय तिथे आणि बंटी बद्रिकेचा आता खेळ संपलाय. अवाक गरजता विरोधकांचा झाला कसा तरका. थँक्यू. मग तटकरे साहेबांनी आगरी कोळी संगीतावरही भाष्य केलं. अशा अनेक वेगवेगळ्या पैलूंवर त्यांनी आज प्रकाश टाकला. जुने मित्र आहेत, दमदार असे आमदार आहेत. महेंद्र शेठ दळवी, त्यांच्या अनेक गोष्टींचा उलगडा त्यांनी केला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यावर एक जबाबदारी देखील सोपवली. जे काही कामं आता इथे राहिलेले आहेत ती कामं आपल्याला करायची आहेत असं ठोस त्यांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये. 31 धावा स्कोर बोर्डवर 31. काय फटकेबाजी केली त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये. अगदी क्रिकेटच्या शब्दांची जोड त्याला दिली. त्यांनी सांगितलं गुगली, चायनामन या शब्दांचा उल्लेख त्यांनी केला. परंतु हा दमदार आमदार असा आहे की तुम्ही टाकलेले गुगली देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार मारू शकतो, हेही त्यांनी आज इथे स्पष्ट केलं. 5 बॉलचा खेळ संपलाय. 31 धावा, एक फलंदाज बाद. 40 धावा करायचे आहेत. 25 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 चेंडू आणि 40 धावा हा प्रेक्षकांचा ताफा. आज एक जल्लोष, क्रिकेटचा उत्साह ओसंडून वाहतोय. आज सर्व कामं सोडून हे सर्व प्रेक्षक आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी देत आहेत. महेंद्र शेठ दळवी यांच्यावरचं प्रेम इथे व्यक्त याच क्रिकेटच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि मगाशी सांगितलं त्यांनी ज्या पद्धतीने ही स्पर्धा केली आहे, भरपूर मेहनत कार्यकर्त्यांनी घेतली आहे आणि त्याचमुळे त्याची फलश्रुती तुमच्या समोर आहे. एवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. सर्वच्या सर्व स्टँड पॅक आहेत. मुंगीलाही शिरायला जागा नाहीये. tenniscricket.in या वेबसाईटवर टेलिकास्ट केले जाते. नंदन घरत आणि त्यांची संपूर्ण टीम चांगलं कार्य करतात. हा चांगला बॉल होता. योगेशला बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव्यांची गरज या ठिकाणी 4 ओव्हरमध्ये 40 धावा हव्या आहेत. त्या अगोदर आपण पुन्हा एकदा या ठिकाणी आदरणीय दमदार आमदार महेंद्र शेठ आणि आदरणीय खासदार तटकरे साहेब यांना विनंती करतोय की आपण 2 मिनिटांसाठी मैदानाच्या आतमध्ये यायचंय. तीन ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक देखील होईल मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. तो दोस्तों यहाँ पे 2 ओवर की समाप्ति हो. 30 रनों की जरूरत, यानी हर ओवर में 10 रन की औसत से यहाँ पे रन बनाने हैं. इस मैदान के मद्देनजर अगर देखा जाए तो ये आसानी के साथ बन सकते हैं, क्योंकि सुमित डोंगरे और योगेश पवार जो कि बहुत ही एक्सपीरियंस खिलाड़ी है और शानदार बल्लेबाजी करना जानते हैं. जैसे मैंने कहा कि मिस्टर आरपीएल इस नाम से इस खिलाड़ी को पहचाना जाता है. और नॉन स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज जो है, और कुणाल सर ने भी यहाँ पे उन्होंने बताया कि वो रणजी पट्टू है, और उसी के साथ मिक्सर परफेक्ट इस नाम से उन्हें पहचाना जाता है. मैच को किस तरह से बनाया जाता है और किस तरह से रन कहाँ पे ढूंढे जाते हैं, ये दोनों भी बल्लेबाज बखूबी जानते हैं. हालांकि मुंबई इसके पहले अगर 10-15 साल पहले जाएंगे तो मुंबई के क्रिकेट का बोलबाला था. उसके बाद पुणे ने कुछ साल डोमिनेट किया
और ठाणा के क्रिकेट के खिलाड़ी भी ठाणा शहर से आते थे, मगर अब देखिए ठाणा ग्रामीण से बहुत सारे होनहार खिलाड़ी इस टेनिस क्रिकेट में हमें देखने को मिलते हैं। जी हाँ, इस मर्तबा बहुत ही खूबसूरत ये लाजवाब स्ट्रोक है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में दन दनाती हुई गेंद सीमा रेखा के पार, ये लगता हुआ दमदार साऱ्या वस्ती वाडीचा कसा विकास केला हा, साऱ्या वस्ती वाडीचा या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा। धन्यवाद डीजे। जिस तरह से ठाणा के ग्रामीण खिलाड़ियों को यहाँ पे खेलने का मौका मिला है इस बड़ी टूर्नामेंट में, बड़ी मैच में, उस तरह से मानगांव के खिलाड़ियों को, मसला के खिलाड़ियों को और मुरुड के खिलाड़ियों को और श्रीवर्धन के खिलाड़ियों को भी मौका मिलेगा। जी हाँ, मगर तेज तर्रार गेंद, इस मर्तबा परफेक्ट यॉर्कर, वाइड यॉर्कर किया था, जोरदार अपील, मगर अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया। अंपायर जी ने इस अपील को सिरे से खारिज कर दिया है। बिंदी गेंद के साथ बहुत ही शानदार यहाँ पे वापसी गेंदबाज दानिश की। दानिश का मतलब होता है अकलमंद, अकलमंदी के साथ यहाँ पे गेंदबाजी कर रहे हैं, क्योंकि पहले 2 ओवर में बहुत सारे रन उन्होंने लुटाए। अब यहाँ पे रनों को बचाना होगा। जी हाँ, फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर, मगर उसे सीधे बल्ले से कारपेट के सहारे खेला, कारपेट को आग लगाती हुई गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में फील्ड होती हुई जबरदस्त फील्डिंग और एक कमाल का ये थ्रो, और इसी के कारण बल्लेबाजों को अपने कदमों के ऊपर रोक लगानी पड़ी और एक ही रन पर संतोष होना पड़ा। इस एक रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, एक विकेट बहुत जल्दी वो इस मैदान को छोड़कर मैदान से बाहर जा चुके हैं। अब इन 2 बल्लेबाजों को पूरी तरीके से जिम्मेदारी अपने मजबूत कंधों के ऊपर ओढ़नी होगी और इस मैच को जिताना होगा, जितवाना होगा, क्योंकि रायगढ़ की टीम पूरे भारत में सुपरिचित है अच्छी बल्लेबाजी और अच्छी गेंदबाजी के लिए। मिस्टर परफेक्ट स्ट्राइकिंग फ्रॉम पेन। जी हाँ, इस मर्तबा ऑन द राइज, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, फिर से एक बार लॉन्ग ऑफ में बहुत ही बढ़िया फील्डिंग, थोड़ा सा फंबल हुए, हालांकि उसका फायदा उठाने की कोशिश कर रहे थे, मगर सुमीत डोंगड़े ने रोका। जल्दबाजी करने की यहाँ पे कोई जरूरत नहीं है, एक एक रन 2-2 रन से भी इस मैच को हम जीत सकते हैं। बीच बीच में अगर एक बड़ा स्ट्रोक आता है तो आसानी के साथ जीत हमारे पाले में। दानिश ने बार बार यहाँ पे परफेक्ट यॉर्कर, जड़ में डालना, हर बार यॉर्कर सोचते हुए यॉर्कर करना इतना आसान नहीं होता। इस खिलाड़ी ने अपनी जिंदगी में इस गेंद के लिए कितनी मेहनत की होगी ये वो जानते हैं और उनके सहयोगी जानते होंगे। इस 6 गेंदें डालने के लिए तकरीबन 20 साल श्रम करने पड़ते हैं, बहुत मेहनत करनी पड़ती है, बहुत पापड़ बेलने पड़ते हैं, तब जाके ये कला आती है। जी हाँ, फुल टॉस गेंद करने की गलती, गेंद को हवा के रास्ते से खेला है और वहां पे लाजवाब फील्डिंग का नजराना पेश किया है। टैप किया था, ऊंची छलांग लगाई थी, उस गेंद को सीमा रेखा के बाहर जाने के पहले ही फील्ड करने में कामयाब रहे और इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं। मगर अंपायर जी ने यहाँ पे DRS सिस्टम का इस्तेमाल किया है, देखना चाहते हैं, क्योंकि किसी भी टीम के ऊपर ओके वेट, मी या ठिकाणी बोलवतोय मैदानाच्या आतमध्ये आदरणीय खासदार साहेब, तटकरे साहेब आणि दमदार आमदार साहेब, आपण प्लीज यायचंय, फक्त दोघांनी आतमध्ये यायचंय। ड्रिंक ब्रेक चालू आहे, त्या अगोदर आपण या ठिकाणी आपण सर्वांना आपल्या या देशावरती अभिमान आहे आणि याच्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा मोबाईलच्या बॅटरी जी आहे ती ऑन करायची है और राष्ट्रगीत यहाँ पर हमारा सम्मान का गीत यहाँ पर बजाया जाएगा। वंदे मातरम इस वक्त गीत आपके बीच में आएगा। सभी लोग जे उड़े पड़ने का सर्वांनी पुन्हा एकदा मोबाइल की बैटरी ऑन करायची है। सभी लोग स्टेज के ऊपर जितने भी लोग हैं सभी लोग सर्वांनी पुन्हा एकदा आइए, वंदे मातरम। सब लोग जितने भी लोग हैं सभी लोग ने बैटरी मोबाइल की ऑन करनी है। सर्वांनी क्रिएट किया, सभी लोग, हम सबको अभिमान है कि हम सब भारतीय हैं। कश्मीर हमारी शान है, महाराष्ट्र हमारी जान है और भारत हमारा महान है। तो सभी लोग बैटरी ऑन, सभी लोग जितने भी लोग हैं सभी लोगों ने वहां पर भी भाई सभी लोग आइए, डीजे
भारत माता की वंदे वंदे. धन्यवाद साहेब, भरपूर धन्यवाद. आपण या ठिकाणी लास्टचे हो बाकी आहेत, अजून 3 ओव्हर बाकी आहेत जिंकण्यासाठी. सामना बहुतेक जवळच आलेला आहे. आपण साहेब पुन्हा एकदा स्थानापन्न होगा ना सर. या आपण बाहेरवर सामना या ठिकाणी पाहण्यासाठी ओळ या. ठीक, कॉमेंट्री बॉक्स जवळ. कॉमेंट्री बॉक्स. डिसिजन पेंडिंग आहे. बाउंड्री चेक केली जाते. इट्स सेफ. वाचवलेल्या आहेत, म्हणजे 2 धावा ज्या घेतलेल्या असतील धावून त्या आता मिळतील आणि त्याचमुळे ओव्हरची होईल आता समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. एकोणचाळीस धावा झाल्यात. 18 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 32 धावा. सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन पुरस्कृत दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 मध्ये ठाणे विरुद्ध रायगड या मॅच मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 18 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. हा सामना आता बनलाय. जे मगाशी षटक टाकलं दानिशने, त्याने पुनरागमन करून दिले. मीरा रोड परिसरातील गोलंदाज 8 धावा त्याने खर्च केल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या. रवी बुंबक महागडा ठरला. त्याच्यानंतर लखन जाधवने 16 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये दानिशने फक्त 8 धावा खर्च केल्या. त्याच्यामुळे पुन्हा एकदा कमबॅक. 18 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये. योगेश पवार स्ट्रायकिंग एंडला. बेस्ट ऑफ रायगड या टीम मध्ये खेळतोय. काय टी शर्ट्स पाहायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या बाजूला बेस्ट ऑफ ठाणे या टीम मध्ये देखील दर्जेदार खेळाडू आहेत. योगेश महाराष्ट्र रणजीपट्टू, गेले कित्येक वर्षाचा टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव, लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव, शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये खेळण्याचा अनुभव, सचिन तेंडुलकर यांच्या मिडल सिक्स अकॅडमीसाठी काम करण्याचा अनुभव, महाराष्ट्राचा संघ निवडण्याचा अनुभव, असे अनेक अनुभव या खेळाडूकडे आहेत. एक चांगला क्रिकेटर बंधू त्याच्या समोर. वर्तकनगर एक्सप्रेस गोलंदाजीसाठी पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला. पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास टाकलाय रवी बुंबकवर आणि रवी बुंबकचा जर चुंबक आणि त्याचे बॉल जर बरोबर यष्ट्यांचा वेध घेणारे ठरले तर मात्र या मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो ठाणे टीम कडून देखील. मजा येईल मॅच मध्ये. पहिलाच बॉल बीट केलंय विकेट कीपरच्या हातामध्ये. कदाचित बॅटची कडा घेतलेली असावी ज्या पद्धतीने हे दृश्य होतं. बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. 17 चेंडू आणि 32 धावा. हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. हळूहळू सामन्याला कलाटणी प्राप्त होते. मग जे सांगितलं तटकरे साहेबांनी देखील सामना रंगेल हा, आणि त्यांनी जे भाकीत वर्तवलं होतं अगदी तसा सामना रंगताना दिसतोय. बॉल पुल केलाय. पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल बॉल सीमा पार. षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. अभिदादा राणे आपणाला आमदार साहेब बोलवत आहेत. अभिदादा राणे कृपया प्लीज आपण लवकर व्यासपीठावर यायचंय. चांगलं टायमिंग बॅटच्या मधोमध. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. फुल पॉवरफुल होता. दमदार असा षटकार या दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. योगेश पवारच्या बॅट मधून पहिला वार झालाय. धावा झाल्यात 45. हलक्या हाताने ढकललाय बॉल. सेन्सिबल क्रिकेट तिथे पाहायला मिळतं. एक षटकार आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. रनिंग बिटवीन द विकेट. लाजचा वाब आहे. दोन्ही फलंदाजाच्या दरम्यान ताळमेळ. अगदी नजरेमध्ये इशारा केला आणि 2 धावा पूर्ण केल्यात योगेश पवारने. तो पोहोचलाय 9 वर. टीमची धावसंख्या 47. हळूहळू रिक्वायर रन रेट घसरतोय, त्याच्यामुळे ही डोकेदुखी राहील टीम ठाणेसाठी. रवी बुंबकला कमबॅक करावं लागेल, अन्यथा सामना एकतर्फा रंगेल. हा पुल पॉवरफुल होता. फलंदाज योगेशने ठोकलेला षटकार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. हाय पुल आहे आणि हा झेल टिपलाय. व्हाट अ कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. या प्रेक्षणीय सामन्यातला सर्वोत्तम झेल तिथे टिपलाय क्षेत्ररक्षकाने आणि संपलाय योगेश पवारचा खेळ. हिमांशू होता.
विकेटच्या शोधात होता संघ आणि तो शोध आता पूर्ण झालाय. बॅकफुटला जाऊन पूल केलाय. हिमांशू तिथे होता तैनात आणि काय झेल त्याने टिपलाय. बल्ब काढलाय. पूर्वी काढावे लागायचे खराब झालेले बल्ब घरातले, परंतु आता एलईडीचा जमाना आलाय. परंतु हा ब्लाइंडर होता. व्हॉट अ कॅच. काय झेल तिथे टिपलाय. योगेशची नजर पहा. फिल्डिंग कोच आहे योगेश पवार. सचिन तेंडुलकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर मिडलसेक्स अकॅडमी मध्ये, आणि त्यांच्याच विरुद्ध असं क्षेत्ररक्षण झालं तर अजून काय पाहिजे. सुनीलजी तटकरे साहेब आणि त्याचबरोबर या परिसराचे भाग्यविधाते दमदार असे आमदार महेंद्र शेठ दळवी तिथे उपस्थित आहेत. आणि आता टीमचा कॅप्टन आलाय, नेता, दिशादर्शक, तारणहार, फिनिशर अलिबागचा पंकज जाधव. फलंदाजी करावी लागेल. 14 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता. 14 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण. पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी आली. जसा झेल टिपला हिमांशूने मॅच मध्ये, पुन्हा एकदा कलाटणी. ज्या पद्धतीने हे आयोजन केले, हा पैसा वसूल सामना होईल, त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका. ऑलमोस्ट 10,000च्या आसपास प्रेक्षक युट्यूबवर देखील सध्या आनंद घेतात tenniscricket.in वर. आणि जवळपास मगाशी जसं की सांगितलं तटकरे साहेबांनी की 20,000 पेक्षा जास्त प्रेक्षक सध्या आनंद घेतात या तलवार क्रीडांगणावर. परंतु आता ही तलवार मॅन करून चालणार नाहीये. 14 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. फलंदाज पंकज. पंकजसाठी हा बॉल एक्सप्रेस पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. आता वर्तकनगर एक्सप्रेस रुळावर आहे. डॉट बॉल येतोय. 13 बॉल 24 धावांची आवश्यकता. हळूहळू रिक्वायर रन रेट पुन्हा एकदा 12च्या घरात पोहोचलाय. हा सामना पाहायला मिळालाय सुनीलजी तटकरे साहेबांना, कारण क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. अनेक सामने त्यांनी पाहिलेले आहेत. राजकारणात, समाजकारणात अनेक चौकार षटकार त्यांनी मारलेले आहेत. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी प्रशंसा केली या स्पर्धेची, अंपायरची, विशेष म्हणजे अंपायर हॅरी, त्यांनी सांगितलं अनिकेतजी देखील अशाच अनेक स्पर्धा भरवत असतात, परंतु ही स्पर्धा गाजली आहे. पुल केलाय, हवेत आहे, फिल्डर येतोय, परंतु त्याला हुलकावणी दिली जाईल. बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. बॉल सीमा पार. काव कॉर्नर मिड विकेटला. षटकार. विरोधकांचा झाला कसा थरकाप. अवागरस्त विरोधकांचा झाला कसा थरकाप. धन्यवाद डीजे. अब आएगा मजा, क्योंकि 12 गेंदें और 18 रनों की जरूरत. 9 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. रवि बुम्बक का ये ओवर भी काफी महंगा घटा, क्योंकि इस ओवर में हमें 2 छक्के देखने को मिले. पंकज जाधव के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का. पंकज जाधव ने 2 गेंदों का सामना किया है और 6 रन बनाकर खेल रहे हैं. 12 गेंदें 18 रन, और इस ओवर में रवि बुम्बक ने 14 रन खर्च किए हैं. पहले ओवर में 15, इस ओवर में 14, कुल मिला के 29 रन उन्होंने खर्च किए हैं. अब ये मैच रायगढ़ के पक्ष में झुका हुआ. इस मैच को जीतना है, इसी ललक के साथ अब यहाँ पे बल्लेबाजी करते हुए पंकज जाधव ने अपने इरादे स्पष्ट किए हैं, क्योंकि पहली गेंद पर भी उन्होंने जोरदार प्रहार तो किया था, मगर बिंदी गेंद हमें देखने को मिली थी. मगर दूसरी ही गेंद के ऊपर पलटवार करते हुए 6 रन बटोरे थे. 12 गेंदें 18 रन, 18 गेंदें और 12 रनों की जरूरत. 12 गेंदों में 18 रनों की जरूरत है. हर ओवर में 9 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. पंकज जाधव और उनके साथी बल्लेबाज सलामी बल्लेबाज के रूप में आए थे सुमित डोंगरे. सुमित डोंगरे ने कमाल की बल्लेबाजी की है, संयम के साथ और बहुत ही शानदार तरीके से मिनट के साथ यहाँ पे बल्लेबाजी करना पसंद किया है. उनके बल्ले से एक छक्का भी हमें देखने को मिला और उसी के साथ 4 चौके भी देखने को मिले हैं. एक तरफ से स्ट्राइक को रोटेट करते हुए जब भी मौका मिला उस मौके का फायदा उठाते हुए धीरे धीरे रनों की संख्या बल्लेबाज है पंकज जाधव. हालांकि उनको सेट होने की जरूरत नहीं है, क्योंकि वो डगआउट से ही सेट होकर आते हैं. अक्सर इसी तरह से फिनिशर का काम अंजाम देते हैं. 5वें ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं. फिर से एक बार दानिश अपना निजी दूसरा और टीम की तरफ से 5वां ओवर लेके आए हैं. दानिश ने इसके पहले बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी, मात्र 8 रन खर्च किए थे. यहाँ इस पर उस गेंद का पीछा किया था और छेड़खानी करने की कोशिश की, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. और अंपायर जी का वाइड का इशारा, वाइड के रूप में 1 और उसके साथ बाय के रूप में 1, कुल मिला के 2 रन यहाँ पे अतिरिक्त मिलेंगे. और इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा होता हुआ रनों की संख्या जा पहुंची है 55 रन. 55
फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। अब बचे हुए 12 गेंदों में 16 रनों की जरूरत। खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे, बता बंदे तेरी रजा क्या है। अब यहाँ पे जो कुछ करना है वो आपको ही करना होगा। मेहनत आपकी रंग लाएगी। अगर यहाँ से बड़े स्ट्रोक आएंगे तो आसान होगा ये इस मैच को जीतना, मगर यहाँ से अगर गेंदबाज ने वापसी दिलाई, गेंदबाज अगर यहाँ पे 2-3 विकेट चटकाने में कामयाब हुए या 2-3 गेंदें बिंदी आती है तो ये मैच अंतिम ओवर में थोड़ा सा हेवी हो सकता है। ये देखिए जिसकी मैं बात कर रहा था, दानिश ने पहले ओवर में काफी प्रभावित किया था, फिर से एक बार उसी तरह से प्रभाव डालते हुए पहली गेंद वाइड यॉर्कर करने की कोशिश में चूक गए थे और ऑप्शन के बहुत ज्यादा बाहर की तरफ भटके, मगर इस मर्तबा अपने ट्रैक में लौटते हुए बल्लेबाज पंकज जाधव की बैकलिप बहुत ही हाई होती है, मगर जब तक उनका बल्ला नीचे आता तब तक ये गेंद विकेट कीपर के हाथों में चली गई थी। जी हाँ, इस मर्तबा स्विच हिट बनाकर खेलने का प्रयास, मगर नतीजा वही। फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद, बैक टू बैक 2 गेंदें बिंदी आ चुकी है। मैच में ट्विस्ट फिर से एक बार आता हुआ। अब ये मैच किसके पक्ष में जाएगा, ठाना या रायगढ़, रायगढ़ या ठाना, सही में सवाल निशान है। यहाँ पे आपकी मेहनत रंग लाएगी। आपने अब तक जितना प्रैक्टिस की है, जितनी मेहनत की है, आज उसका इम्तिहान है, आज आपकी कसौटी है। आज आपको अच्छी बल्लेबाजी करनी होगी क्योंकि आपके चाहने वाले बहुत तादाद में यहाँ पे। जी हाँ, इसमें तबाह गली की दिशा में उस गेंद को जब तक वहाँ के फील्डर फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर दिया है और इस 1 रन के साथ रनों की संख्या में धीरे धीरे आगे बढ़ोतरी होती हुई 56 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 56 रन ऑन स्कोर कार्ड। अब जीतने के लिए 9 गेंदे और 15 रनों की जरूरत। 9 गेंदे और 15 रन। देखिए आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं 56 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। स्ट्राइकिंग गेट पर सुमित डोंगड़े फिर से एक बार बाएं हाथ से ओवर द विकेट। यहाँ पे फुल टॉस गेंद थी, बहुत ही खूबसूरती के साथ ढीले हाथों के साथ खेला था, मगर जहां पे खेला वहां पे फील्डर मौजूद थे। डीप कवर के फील्डर की बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से 1 ही रन पर फिर से एक बार यहाँ पे संतोष करना पड़ेगा। 1-1 रन 2-2 रन अगर आते हैं तब भी यहाँ पे काम बन सकता है, मगर कम से कम एक बड़ा स्ट्रोक जिसका इंतजार यहाँ पे बेसब्री से किया जा रहा है डगआउट में, उसी के साथ कॉम्बॉक्स में और हमारे मुख्य व्यासपीठ पर, क्योंकि अब 8 गेंदें बची है और 14 रनों की जरूरत। अगर एक बड़ा स्ट्रोक आता है तो रायगढ़ इस मैच को जीत सकती है, ये आप भी जानते हैं। दानिश की अगली गेंद, आहा, मगर दानिश बार बार लगातार यहाँ पे यॉर्कर के ऊपर यॉर्कर करते हुए वो जानते हैं कि इसके अलावा मेरे पास कोई चारा नहीं है, मगर परफेक्ट यॉर्कर करना, वाइड यॉर्कर करना, बल्लेबाजों को रनों से वंचित करना इतना आसान नहीं होता जब आपके सामने पंकज जाधव जैसे बल्लेबाज हो। और इसके लिए जैसे मैंने कहा कि इस खिलाड़ी ने बहुत ही ज्यादा पापड़ बेले हैं, बहुत ज्यादा मेहनत की है, मशक्कत की है, खून पसीना एक किया है। 20-22 साल तक लगातार प्रैक्टिस करने के बाद इस तरह की कला के ऊपर आप महारत हासिल करते हो। ये कला बहुत ही मेहनत की कला है, स्पेशली गेंदबाजी करनी इतना आसान नहीं है। दानिश फिर से एक बार, जी हाँ, इस बदवा देखिए किस तरह से हेलीकॉप्टर बनाकर उसे खेला था अपने कलाई का इस्तेमाल करते हुए। गेंद डीप कवर सीमारेखा के बाहर। सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे, अजून कोणी जिंकलेलं नाहीये, परंतु काय भविष्यवाणी केली होती तटकरे साहेबांनी, हा सामना चांगला रंगताना दिसतोय। 2012 मध्ये आपल्याला आठवत असेल विश्वचषक होता फुटबॉलचा ऑक्टोपस, अशाच भविष्यवाण्या करायचा। बहुतांश वेळेला ते संघ देखील जिंकायचे, परंतु आता या मॅच मध्ये कहाणी स्पष्ट आहे। सुनील मनोहर गावस्कर यांचाही उल्लेख मगाशी त्यांनी केला होता। त्यांनी 1992 मध्ये भविष्यवाणी केली होती की पाकिस्तान संघ विश्वचषक जिंकेल आणि तसं झालं होतं। आता पाहूया ठाणे जिंकतोय की रायगड जिंकतोय। 2 जिल्ह्यांचे मैत्रीपूर्ण संबंध जोपासणारी ही लढत आहे। 6 चेंडू आणि 10 धावा, हे 2 मित्र सध्या तुमच्या स्क्रीनवर आहेत, निलेश म्हात्रे आणि त्याचबरोबर साई शेलार। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक राहिलेले आहे साई शेलार, परंतु क्रिकेटची प्रचंड आवड आणि हा प्रेक्षकांचा ताफा,
प्रेक्षकांची गर्दी, हे सर्व दर्दी आहेत म्हणून एवढी गर्दी आहे. आणि तुम्ही पाहताय दमदार आमदार प्रीमियर लीग च्या स्पर्धेची चर्चा आता सध्या महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात होते. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आपले काम बाजूला टाकून इथे उपस्थित होत आहेत. 6 चेंडू आणि 10 धावा. अंपायरचा काहीतरी सिग्नल इथे येतोय. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरच होईल. जो नियम आहे या स्पर्धेचा तोच नियम इथे वापरला जाईल. जे माझ्यासारख्या न्यूट्रल प्रेक्षकाला आणि समालोचकाला सुपर ओव्हर झालेले आवडेल, कारण आमची भूमिका अगदी तटस्थ असते. सामना जसा पुढे जातो आमची भूमिका अजून महत्वाची ठरते. आणि आता या मॅच मध्ये 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी कासार वडवलीचा आयुब शेख याच्या खांद्यावर. समोर पारगावचा सुमित ढोंगडे. पहिलाच बॉल मागे वळवलाय. ग्लान्स करत असताना बॉल इथे टर्न होतोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि शेवटी बॉलने ही रेस जिंकली आहे. बॉल सीमा पार. चौकार. लेंथ मध्ये चुकला गोलंदाज. फुलर लेनचा बॉल होता. फुलटॉस मध्ये परावर्तित झाला. मागे खेळला आणि तिथे क्षेत्ररक्षण थोडस खराब झालं. आणि पहा एक्सप्रेशन. या सर्व गोष्टी सांगून जातात की आता चित्र बदलले या सामन्याचं. दोन्ही हात अक्षरशः इथे कमरेवर गेलेत. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 1-2 डॉट बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत. परंतु एखादा मोठा फटका सामना संपला. हा बॉल हलक्या हाताने वळवलाय. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. एक धाव इथे कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न, परंतु आता पंकजनेही त्याच्यामध्ये होकार दिला होता. परंतु दुसऱ्या बाजूला सुमित ढोंगडे थोडासा स्लिप झाला, पडला आणि त्याचमुळे एक धाव मिळताना दिसेल. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. अशी ही चित्तथरारक लढत पाहायला मिळते. रंगतदार सामना. गुलाबी थंडीमध्ये अंगावर आता शहारे आणणारा सामना तुमच्या समोर रंगतोय. कारण तुम्ही पाहताय दमदार आमदार प्रीमियर लीग. आता शेवटच्या टप्प्यामध्ये ही लढत आता रंगताना दिसते. आणि ज्या पद्धतीने सामना हवा होता सर्वच प्रेक्षकांना, तसा सामना पैसा वसूल मॅच. तटकरे साहेबांचे शुभाशीर्वाद या क्रीडांगणाला लाभलेले आहेत. आणि आज एक मोठा दुग्ध शर्करा योग आहे. ज्या पद्धतीने हा सामना रंगतोय आणि पंकज जाधवने, कॅप्टनने, महेंद्रसिंग धोनीने स्टाईलने बॉलला पाठवलं सीमा पार. षटकाराने संघ रायगड विजयी. आमदार भाभी महेंद्र दळवी, आमदार भाभी. माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप. अवाकग्रस्त विरोधकांचा झाला कसा थरका. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच आरसी ग्रुप थळ विरुद्ध अप्पा लहू वॉरियर्स. टॉस साठी यायचे लगेचच. थळ आणि अप्पा लहू वॉरियर्स लगेच टॉस साठी या. दोन्ही कर्णधार लगेच वरती यायचे. चेक. आरसी ग्रुप थळ आणि अप्पा लहू वॉरियर्स दोन्ही कर्णधार. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सांगायचं आहे प्लीज. तिकडं मॅन ऑफ द मॅच. चेक. मिळकतकार ग्रामपंचायत सरपंच कडे मॅडम, आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचं आहे. बोरिस गुंजीस ग्रामपंचायत सरपंच म्हात्रे मॅडम, आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचं आहे. आर्य चैत्रेश गुहागरकर हा एक मुलगा हरवलेला आहे आणि त्याचे मित्र त्याची वाट बघतायत. स्टॉल नंबर 9 जवळ तुम्हाला जायचंय. आर्य चैत्रेश गुहागरकर. या ठिकाणी कर्णधार या ठिकाणी यायचं. आपण टॉस करणार आहोत.